झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे ओ जन्मालो जाते आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे जन्मालो जाते आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे ओ जन्मालो जाते आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भयनिरसली कंती भयनिरसली कंती भयनिरसली कंती तुम्ही सांभाळले संती भयनिरसली कंती भयनिरसली कंती भयनिरसली कंती वृत्त कृत्य झालो इच्छा गेली ते पावलो इच्छा गेली ते पावलो इच्छा गेली ते पावलो ओ कृत्य झालो इच्छा गेली ते पावलो इच्छा गेली ते पावलो इच्छा गेली ते पावलो तुम्ही सांभाळले संते भयनिरसली कंती भयनिरसली कंती भयनिरसली कंती तुम्ही सांभाळले संते भयनिरसली कंती भयनिरसली कंती भयनिरसली कंती तुका म्हणे काळ 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 आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुका म्हणे काळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले संती भयनिरसले भयनिरसले कंती भयनिरसले तुम्ही सांभाळले संती भयनिरसले भयनिरसले कंती भयनिरसले कंती जन्मालो त्याचे 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 जन्मालो त्याचे
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करून शक्य बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठोबा रखुमाई Kumari
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि संतांच्या कृपेनं कृतकृत्य अवस्था त्यांनी प्राप्त झालेली आहे, म्हणून त्याची कृतज्ञता संतांच्या समोर व्यक्त करणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संताजी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 4थ्या क्रमांकाची, बरोबर आहे ना, भगवंताची कीर्तनरूपी सेवा. ही अकारण करुणावरून आलंय. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करत आहे. कोणाविषयीची? संत मायबापांविषयीची कृतज्ञता. का बरं? संतांची कृपा झालेली आहे आणि संतांच्या कृपेनं कृतकृत्य अवस्था प्राप्त झालेली आहे. ही कृतकृत्य अवस्था सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. ही परमार्थातच प्राप्त होऊ शकते, अन्य ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. पण कृतकृत्य अवस्था संत मायबापांच्या कृपेनं झाली आणि म्हणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्यासमोर व्यक्त करतात. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून काय सांगतात महाराज? जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आज खरंच मी जन्माला आल्याचं फल मला प्राप्त झालं. साचं म्हणजे खरं,
खरोखरचं फल सत्य स्वरूपाचं असणारं फल मला जन्माला आल्याचं प्राप्त झालं. जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे. का बरं झालं? तुम्ही सांभाळलेले संती संतांकडे हात करतात आणि फार शुद्ध भावनेनं संतांबरोबर संवाद करतात. तुम्ही हे संत मायबाप हो, तुम्ही मला सांभाळत. तुम्ही सांभाळलेले संती. काय केलं सांभाळलं म्हणजे? भय निरसली खंती. ही निरसली शब्द दोन्ही लावायचा. भय निरसन केलं आणि खंती तिचं निरसन केलं. पण भय निरसली खंती, त्याच्यामुळं काय झालं असेल? दिव्य असणारी स्थिती प्राप्त झाली. काय स्थिती प्राप्त झाली? कृतकृत्य झालं, ही स्थिती प्राप्त झाली. कृतकृत्य म्हणजे काय? गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. म्हणजे जे प्राप्त करून घेतलं असता जगात पुन्हा काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणा. परत एकदा ऐका. जे प्राप्त करून घेतलं असता काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था म्हणतात. अशी कृतकृत्य अवस्था. एखाद्या माणसानं बायको केली, कृतकृत्य होईल का? का नाही होणार? बायको तर आवडीचा विषय त्यांनी होताना मग केली बायको. कृतकृत्य कसं नाही होणार? बायको केल्यानंतर सुद्धा पुढचा एखादा मुद्दा शिल्लक आहेच ना. मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे, संतती झाली पाहिजे. कृतकृत्य त्यांनी कुठे झालं? बायको झाली म्हणजे कृतकृत्य नाही झालं. म्हणजे त्याच्या पुढे काही अपेक्षा आहेच ना मला शिल्लक. मग मुलगा झाला मग कृतकृत्य होईल का? नाही होणार. मग ते असं सतत चालतं. प्रपंचात कृतकृत्यता नाही. जे प्राप्त करून घेतलं असता काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, हे प्रपंचात म्हणायचं काही काम नाही. पुढे ओघानं विषय आला तर सांगू. पण परमार्थातच मात्र ही अवस्था निर्माण होऊ शकते. परमार्थात एक परमात्मा प्राप्त करून घेतला की काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. अशी अवस्था प्राप्त झाली. कृतकृत्य झालो, हीच मला इच्छा होती. इच्छा केली ते पावलो. हेच मिळवण्याची इच्छा होती. मी इच्छा केली आणि मला प्राप्त झाली. बस अशी अवस्था झाली. म्हणजे मग त्याच्यामुळे काय झालं? म्हणे तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ. आता काळ माझ्यावर बळ करू शकत नाही, याची मला चांगली जाणीव झालेली आहे. सगळ्या जगाला काळ खातो ना महाराज. जगा काळ काय? आम्ही माथा दिला पाय. सगळे त्यांनी महाराज काळाचे भातुकले. म्हणून सगळ्यांबरोबर काळ त्यांनी खेळतो. जशी मांजर त्यांनी उंदराबरोबर खेळत राहते. एकदम मारित नाही महाराज मांजर उंदराला. म्हणतात एक फटका मारते आधी. तिच्या पायात पंजात काय ताकद असते काय माहिती. असा फटका मारते महाराज ती मांजर, तिथे उंदीर घाळ होतो. परत हालचालच करत नाही लवकर. मग तो म्हणतो आता तू करशील ती पूर्व दिशा. मग ती दातात उचलते, त्याला घेऊन जाते. एकदम मारित नाही महाराज. इकडून खेळवेल तिकडून खेळवेल. मग असं तुम्ही बघा कधी प्रयोग. हे काय पोथीतलं नाही, हे प्रॅक्टिकलच पाहायला मिळू शकतं. मग अशी खेळून खेळून मग त्यांनी महाराज त्याला दातात उचलते. मग त्याचं काय करायचं ते करते महाराज. तसा काळ आहे हा. एक आहे की त्यांनी महाराज नाही खेळवतच राहतो. म्हणून त्यांनी हा सगळ्या जगाला खेळवणारा जो काळ आहे ना, तो काळ आता आमच्यावर कोणत्याही प्रकारचं बळ करू शकत नाही. अशी शाश्वती अंतकरणामध्ये आली. का बरं? तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. हे सगळ्या ठिकाणी लावायचं बघा तुम्ही. जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे. का बरं? तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. का बरं? तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. तू का म्हणे काळ आता करू न शक्य बळ. का बरं? तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. असा अभंगाचा सरळ भाव आहे महाराज. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. बऱ्याच वर्षातून आज भटकळवाडीत कीर्तन करण्याचे योग आहे. किती वर्ष झाले असतील ते मला आठवत नाहीत. कोरोनाच्या आधी कधीतरी कीर्तन केलेलं आठवत आहे. तपपूर्ती होती, त्या तपपूर्तीच्या सप्ताहात कीर्तन केलं. 7 वर्ष झाली. आणि त्यावेळी निळोबरायांचा अभंग चिंतना करता घेतला. तर अभंग माझ्या आठवणीत नाही, पण अभंग निळोबरायांचं होतं एवढी गोष्ट पक्की आहे. म्हणून त्याच्यानंतर 5-7 वर्षांनी भटकळवाडीमध्ये सेवा करण्याचा हा योग आहे. फार प्रेमाची ही सगळी मंडळी. काचळे महाराज भेटले आल्यानंतर ते महाराज तिकडे दिसत आहेत, विचारसागरवाले म्हणून त्यांनी अशी भरपूर मंडळी फार प्रेमानं. ही जुनी त्यांनी आमची सवंगडी आहेत महाराज. या परिसरात आम्ही नवीन यायला लागलो त्यावेळी हीच महाराज मंडळी आमच्या डोळ्यासमोर होती. पण अतिशय त्यांनी समाधान वाटलं. काय बोलावं विचारच रस्त्यानं करत होता. बऱ्याच दिवसानंतर बोलायचं काय बोललं पाहिजे. पण रोज आता तुम्हाला काय माहिती मी सकाळी कोणता अभंग घेतला होता, तोच इथं घेतला असता तरी जमलं असतं. पण आपल्याला पण समाधान मिळालं पाहिजे म्हणा. तोच अभंग ओकीत राहायचं. इथं तोच तिथं तोच तिथं तोच. काहीतरी नवीन असलं पाहिजे चिंतन. म्हणून चालता चालता जो डोळ्यासमोर आला अभंग त्याच्यावर चिंतन करायचं ठरलं. पण अशा पद्धतीनं हा अभंग चिंतनाकरता निवडला. आणि खरं आहे महाराज, या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ करणाऱ्या माणसाला त्यांनी महाराज आपलं आत्मपरीक्षण करून त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतील. जर तो खरंच परमार्थाच्या शिखरावर गेला असेल, जर तो खरोखर परमार्थामध्ये त्यांनी फलापर्यंत गेला असेल, फार महत्त्वाची गोष्ट आहे, तर त्याला या सगळ्या गोष्टी त्यांनी पटत असतील. कशामुळं? फल सहजासहजी प्राप्त होत नाही, फार कष्ट असतात. फल हे त्यांनी कष्टसाध्य आहे हे लक्षात ठेवा. मग त्यांनी कष्ट केल्याशिवाय त्यांनी फल प्राप्त व्हायचं नाही. म्हणून काय कष्ट करावे लागतील? अरे स्वरूपापर्यंत जाण्याकरिता, ज्ञान मिळवण्याकरिता, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, भगवंताची प्राप्ती होण्याकरिता फार कष्ट आहेत. असे सहजासहजी नाही देरे हरीन पलंगावरी. असं पलंगावर बसून त्यांनी घरात बसून परमात्मा जर भेटत असता तर मग सगळ्यांनाच भेटला असता. ग्रहप्रपंची जरी देव जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. सगळे राज्य टाकून जंगलात गेले महाराज परमात्म्याच्या प्राप्तीकरिता. काय वेडे आहेत का? म्हणून परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर फार कष्ट आहेत. व्यासादिकांना कष्ट घ्यावे लागले. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुपग्रंथ केले. ग्रंथ लिहिण्यास तरी काही कष्टच आहेत. मग कशाकरिता? याच्या प्राप्तीकरिता. म्हणून त्यांनी महाराज सगळेचे सगळे अट्टहास या भगवंताच्या प्राप्ती करीत आहेत, मोक्ष स्वरूपाच्या प्राप्ती करीत आहेत. आणि अट्टहास केल्याशिवाय तिथपर्यंत तुकोबरायांना सुद्धा म्हणावं लागलं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे अंत्यविधीचा, दशक्रियेचा किंवा वर्ष श्राद्धाचा दिवस नाही. ज्या दिवशी जीवपणा संपला तो शेवटचा दिवस. याच्याकरिता अट्टहास करावा लागला. फार महत्त्वाचा विचार आहे. पण अट्टहास केल्याशिवाय काही गोष्टी प्राप्त होत नसतात. म्हणून तर त्यांनी महाराज आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत. मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. फार मोठं पुण्य आपलं आहे महाराज. हे अतिशय दुर्लभ असणारं मनुष्य शरीर आहे. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य आणि विवेक चूडामणीमध्ये वर्णन करून सांगतात, 3 गोष्टी अशा आहेत ज्या भगवंताच्या अनुग्रहानं प्राप्त होतात. काय गोष्टी आहेत 3? किंवा भगवंताचा अनुग्रह प्राप्त होण्याकरिता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असंही म्हणलं तरी चालेल. हे दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. ह्या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. सगळ्यात पहिली दुर्लभ वस्तू जर कोणती असेल तर मनुष्य शरीर. अतिशय दुर्लभ आहे महाराज माणसाचं. सहजासहजी माणसाला प्राप्त होत नाही. आणि माणसाला जे सोपं सापडतं ना मनुष्य ते मनावर घेत नाही. हा महत्त्वाचा विचार असतो. जे सहज असतं ना ते माणूस त्यांनी महाराज त्याच्याकडे कानाडोळा करतो. जे कष्टानं मिळतं ना मग जे फार मग त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. मनुष्य शरीर आपल्याला त्यांनी मिळालं, सगळं मुबलक रूपानं मिळालं महाराज, ते माणूस मनावर घेत नाही. शुगर झाली एखाद्या माणसाला की फार कष्ट असतात. हे औषध खा, ते औषध खा, असे पथ्य पाळ, तसे पथ्य पाळ. सोपं सांगितलं साधन की त्याला ते काहीतरी नगण्य वाटतं. खोडदमधल्या एका हरिभक्तांनी मला सांगितलं की फार मोठी शुगर त्यांनी होती. पायाला त्यांनी फार त्रास त्यांनी झाला, सगळं झालं. म्हणून मग काय करावं, काय तुम्ही काय साधन केलं? म्हणजे फार औषधं घाले पण औषधांना नाही बरं झालं. मग एक सोपा उपाय सांगितलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सोपा उपाय सांगितलं. उन्हाळीचं झाड माहिती तुम्हाला? उन्हाळीचं ते उन्हाळीचं छोटं झाड असतं बघा, मोठ्या झाडासारखं दिसतं ते. असं छोटंच असतं उन्हाळीचं. त्या उन्हाळीच्या झाडाची 3 पानं तोडायची. 3 ते पानं स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडवायचे. आणि मिठाच्या पाण्यात बुडून सकाळी सकाळी अनवश्यापोटी म्हणजे काहीच न खाता ते 3 पानं खायचे, चावून चावून. आपली लाळ त्याच्यात मिसळली पाहिजे. असं महिन्यातून फक्त 2च दिवस करायचं सलग. असं जर केलं तर कसली शुगर असली तरी पण कंट्रोलमध्ये येते. पण किती सोपं साधन आहे ना. मग लोकांना वाटतं काय याचं ऐकता.
या एवढं तर नाही, असं कुठं असतं का एवढे डॉक्टर दवाखाने पडले याच्यात उन्हाळीच्या पानानं होणार आहे असं म्हणतात की नाही लोक. सुलभ सापडलं ना, सोपं साधन आहे. आणि एवढं सोपं साधन असून लोक करीत का ते सोपं सापडलं म्हणून. तसं माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झालं, ते सोपं वाटतं खरं पण सोपं नाही. तसं सहजासहजी प्राप्त होत नाही, दुर्लभ आहे हे. सहजासहजी मिळत नाही मायबाप. याच्या माध्यमातून त्यांनी काय प्राप्त करून घेतलं तर तुम्हाला माहीत नाही. महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणत ते होती, तरी का चित्ती न धरावी. त्यातलं नाही काढायचा. आम्ही वृंदावनात कथा करायला गेलो सुरुवातीला, बरेच लोक 1000-1500 लोक बरोबर होते. आणि भाऊंना नेलो कथा ऐकण्याकरता. भाऊ म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य पंढरनाथ महाराज देवकर भाऊ. सुरुवातीलाच आपण गेलो बघा. आणि त्यावेळेस त्यांनी फोगला आश्रमात आणि कथा त्यांनी झाली. कथेत असं प्रमाण दिलं आम्ही. काय प्रमाण दिलं आहे का? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणते ते होती, तरी का चित्तीनं धरावी असं प्रमाण दिलं. तुम्ही बारकाईनं ऐकलं असलं तर लक्षात ठेवा मी काय म्हणलो ते. देव होईल म्हणते ते होती, तरी का चित्तीनं धरावी असं त्यांनी प्रमाण. ते कथेत काय नाही म्हणले मला. कथा झाल्यानंतर त्यांच्या खोलीत त्यांनी चोपदार त्यांना घेऊन गेले आणि खोलीत जाऊन बसल्यानंतर त्यांनी चोपदार पाठवला महाराजाला बोलून आणा. जे थरथर थरथर कापाला म्हणून भाऊनी बोलला तर काय करायचं असेल, काय काय झालं असेल, का बोलावलं असेल. गेलो म्हणले आज कथेत प्रमाण दिलं. म्हणलं हा. म्हणजे कोणतं प्रमाण दिलं? मग बरेच दिलं म्हणलं भाऊ. म्हणले ते नरदेह निधान म्हण बरं एकदा. म्हणलं नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणते ते होती, तरी का म्हणे थांब. म्हणे ते देव होईल म्हणते ते होती नाही, मग ते देवची होईल म्हणते ते होती असं आहे. म्हणजे ते च राहिलं होतं घालायचं. म्हणून ते च सहन झालं नाही. म्हणजे त्या च करता बोलून घेतलं चोपदाराला पाठवून. म्हणजे काय, अरे हे मनुष्य शरीर एवढं महत्त्वाचं आहे त्याच्यात सांगायचं आहे की तुम्ही जर मनामध्ये निर्णय केला मला देवच व्हायचं तर तुम्ही देवच होऊ शकता. एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे महाराज. खरंच आपण एवढे श्रीमंत आहोत. भगवंताने एवढं वैभव आपल्या सगळ्यांना प्राप्त करून दिलं की आपल्या मनात विचाराला देव व्हायचं तर देवच होता येईल. विशेष आहे. माणसाचं शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन सारखं आहे. जंक्शन स्टेशन असतं की नाही, रेल्वे स्टेशन. आमच्या नगरला रेल्वे स्टेशन आहे. तिथून 2च ठिकाणी गाड्या जातात. एक मनमाडला जाते, नाहीतर दौंडला तरी जाते. 2च ठिकाणी जातात. मग ते बरेच स्टेशन असतील पण त्यांनी 2 जंक्शनला त्यांनी ते जाऊ शकतं. पण जंक्शन कशाला म्हणायचं? ज्या स्टेशनातून अनेक ठिकाणी गाड्या जातात. जसं मनमाडला जर गेलं तर नाशिकला जाता येतं, मुंबईला जाता येतं, नांदेडला जाता येतं, संभाजीनगरला जाता येतं, जळगावला जाता येतं, नगरला येता येतं. असं अनेक ठिकाणी ज्या स्टेशनातून जाता येतं त्याला जंक्शन स्टेशन म्हणायचं. महत्त्वाची गोष्ट आहे. तसं माणसाचं शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. याच्यात जर माणसानं विचार केला की मला स्वर्गाला जायचं, त्याला स्वर्गाला जाता येईल. मला साधन सांगितलं, शतमख संपत्ती स्वर्गेचे, म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गात जायचं ठरलं, स्वर्गात जाऊ शकतो. मेल्यावर येतात की नाही लोक, स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी, नरकवासी काही कोणी लिहित नाही. आणि काय माहिती जातो की नाही. पण जन्मभर परमार्थ केला तर बरं, नाही तर नरकाशिवाय पर्यायच नाही. मला फक्त नरकवासी लिहू नये म्हणून लिहित नाहीत बिचारे. असा महत्त्वाचा विचार. मग कुठेही जाता येतं. या मनुष्य शरीरात आल्यावर स्वर्गाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आल्यानंतर त्यांनी महाराज ब्रह्मलोकाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आलं की पितृलोकाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आलं की कैलासाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आलं की वैकुंठाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आलं की साकेत धामाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आलं की गोलोक धामात जाता येतं. या मनुष्य शरीरात आलं की मोक्ष स्वरूपाला जाता येतं. या मनुष्य शरीरात आल्यानंतर प्रत्यक्ष देव होता येतं. एवढं सामर्थ्य माणसाच्या शरीराचं आहे महाराज. मनुष्य देह ऐसा नीत, मनुष्य देह ऐसा नीत, हो
ऐसा निध म्हणजे निधान आहे. जर मनावर आणलं तर तो सिद्ध स्वरूपाला पण जाऊ शकतो माणूस. पण संतांनी असा बोध अंतकरणामध्ये उतरवला आणि पार उतरले करुणी प्रबोध संत पार उतरले अशी अवस्था संतांना त्यांनी पाहायला मिळाली. पण मनुष्य शरीरात आल्यानंतर त्यांनी महाराज काय मिळवावं हे आपण ठरवलं पाहिजे. दुर्लभ आहे मनुष्य शरीर, पहिलंच दुर्लभ सांगितलं. मनुष्य देहम दुर्लभ आहे महाराज. त्याच्यानंतर त्यांनी महाराज त्याच्यानंतर मुमुक्षुत्व प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. मोक्ष प्राप्तीची इच्छा व्हायला पाहिजे. माणूस जन्माला आल्यानंतर कशाची इच्छा होते त्याला हे जनतेने आपापल्या मनाला विचारायचं ना, आपली काय इच्छा. वया भरतील मला सगळ्या. जर कोऱ्या वया आणून दिल्या एकेकाला, तुमची इच्छा द्या, अशी लोक इच्छा लिहितील. मला काय सांगायचं, सगळ्या वया गच्च. आम्ही स्वामीजींकडे गेलो सुरुवातीला, मला म्हणले काय तुझी इच्छा आहे. आणि मला सांगू नको, एक वही घेऊन वहीवर त्यांनी पेनानं असं कागदावर लिहून का तुला काय इच्छा आहे. मी लिहायला लावल्या सगळ्या इच्छा, ते लिहिल्या. मला लिहिल्यावर म्हणले मला दाखवू नको तू काय लिहिलं ते, मला ते पाहायचंच नाही तुझं. फक्त तूच विचार कर की ज्या तुझ्या इच्छा आहेत या तू लिहिलेल्या आहेत त्याच्यातली त्यांनी चिरंतन गोष्ट काय आहे, जी चिरंतन कायमस्वरूपी शिल्लक राहणारी गोष्ट काय, जे कायमस्वरूपी राहील असं त्याच्यात काय लिहिलंय सांग. होतं त्याच्यात मला देव पाहिजे, बाकीचं गबाळही होतं थोडंसं, समजत नव्हतं ना काही. नवीन परमार्थ करणाऱ्या माणसाला काय कळतं महाराज, पण नक्की मुद्दा होता त्याच्यात, देव पाहिजे हा मुद्दाच होता महाराज. त्याच्या खाली अंडरलाईन केलं. ते म्हणले मग आहे ना त्याच्यात मुद्दा, म्हणजे आहे. मग तेवढाच मुद्दा शिल्लक ठेव, बाकीचे रिजेक्ट करून टाक. महत्त्वाची गोष्ट आहे. मग देव चिरंतन राहणार आहे. देव त्यांनी महाराज सार्वभौम आहे, तोच प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. देव म्हणजे काही लांब शोधायला जायची गरज नाही, देव आपल्या जवळच असतो. तो शोधत फिरण्याची आवश्यकता नाही. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळे कोणी. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. पटळे साहेबांची वडील अभंगसारखा म्हणायचे महाराज. कधी म्हणजे तो हा अभंग त्यांचा तोंड पाठ होता, म्हणतात भजनात सुद्धा म्हणत होते. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. कशाला देव देव करीत फिरतो रे, निज देव निनसीमुळे कोणी. तुझा देव तुला माहीत नाही कोण आहे तो. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. मग ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मा हाच देव आहे आणि अखंडित सेवा करा त्याची, म्हणजे आत्म्याचं अखंड चिंतन करीत राहा. रात्रीचं त्यांनी चिंतन आहे, अखंड चिंतन अशा पद्धतीने करीत राहा. ते चिंतन हीच सगळ्यात मोठी सेवा आहे महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज त्या स्वरूपापर्यंत जाणं आणि ते आत्मत्वानं त्यांनी महाराज परमात्मा स्वरूपाला जाणणं याचं नाव आहे ज्ञान. त्या ज्ञानाकरिता अट्टहास जो करतो तो खरा मुमुक्षु आहे महाराज. मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. मुमुक्षुत्व प्राप्त करून घेणं, हे मुमुक्षुत्व कळायचं असेल ना तर आधी मोक्ष कळावं लागेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आधी मोक्ष कशाला म्हणतात ते कळावं लागेल. बऱ्याच वेळा लोक परमार्थ करतात, पण परमार्थ कशाकरिता करायचा असतो याचाच तपास नसतो. खरं सांगतो, माळ घालायला लोक येतात की नाही कधी कधी. मला जर मनात आलं तर विचारतोच मी त्याला, त्याचा आकार पाहून तुला माळ का घालायचं सांग. असे गोड उत्तरं असतात लोकांची, काय सांगायचं तुम्हाला. महाराज आम्ही असे काय खात नाही पेत नाही. मग तसं राहायचं तर माळच घातलेली काय वाटते, याच्याकरता माळ असते. हे माळ घालायचं कारण आहे ना. अजून त्यांनी कारणं सांगतात लोक, कशाला माळ घालायची म्हणे. आमच्या घरात सगळेच माळकरी आहे, मी एकटाच राहिलो होतो. मग आता मी विचार केला सगळेच त्यांनी माळकरी, असंही घरामध्ये काही चालत नाही, मग आपण माळ घातलेलीच काय वाटते घाल नाही, म्हणजे बाकीचे घातले म्हणून आपण घालायचे. काही म्हणतात हे बघा बरं का महाराज, आता माझं असं आहे, काही गोष्टी त्यांनी उगा भांडणं तंड होऊ नये म्हणून ऐकाव्या लागतात. म्हणलं कोणाची ऐकली. म्हणलं घरची त्यांनी मंडळी आमची देवधर्म करते फार, तिला वाटतं मी पण देवधर्म केला पाहिजे. तिचा फारच हट्ट होता मी माळ घालावी म्हणून. माळ याचं माळ घालायचं कारण बायको म्हणते म्हणून. हे असे त्यांनी माळ घालणारे लोक सापडतात. यातलं एकही कारण माळ घालण्याचं खरं नाही महाराज. खरं माळ घालण्याचं कारण जर काय असेल तर मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे, मला परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. हे माळ घालण्याचं ज्याच्या गळ्यात माळा आहेत ना, त्याला जर कोणी विचारलं का माळ घातली तर छातीला हात लावून त्यानं सांगितलं पाहिजे मला मोक्ष प्राप्त करायचं आहे, मला भगवत दर्शन प्राप्त करून घ्यायचं म्हणून मी माळ घातलेली आहे. हे त्याचं रास्त उत्तर आहे. डोळे झाकून सांगा, काही चुकणार नाही तुमचं महाराज. 100% त्यांनी 100 मार्क मिळतील. महत्त्वाची गोष्ट आहे, देवाच्या प्राप्तीकरिताच माळ घालायची, त्या मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता माळ घालायची. मग परमार्थ का करायचं हे कळायला पाहिजे. नाही तर जन्मभरही परमार्थ केला आणि कळालंच नाही मी का परमार्थ करतो. आमचे भाऊ म्हणायचे का गळतो का नाही, क्या लाय तो कुछ नाही, कुठे गेले म्हणून कुठं नाही, काय आणलं काहीच नाही, मग कशाला गेला जन्मभर.
जन्मभर त्यांनी गंधही लावला, माळे घातली, वाऱ्या केल्या, पोथ्या वाचल्या, मग लेकरा बाळाचाही वनवास करून ठेवला, म्हणजे त्यांच्या हिताला आला नाही आणि परमार्थ करायचं परमार्थही साधला नाही, म्हणजे त्यांनी देवना संसार तुका दोहीकडे चोर अशी अवस्था झाली. मग लेकरा बाळाचं त्यांनी महाराज शिव्याशाप घेतले, त्यांच्या काहीच कामाला गेला नाही, म्हणून मला देवधर्म करायचं आणि देवधर्म करत हिंडत राहिला आणि देवाच्या प्राप्तीचं मनात सुद्धा आलं नाही, म्हणजे देवही राहिला आणि संसारही राहिला, दोन्ही गोष्टी राहिल्या. कशाला त्यांनी घोटाळा घालून घ्यायचा? म्हणून डोळसपणे परमार्थ केला पाहिजे. मोक्ष मिळवणं, मोक्ष प्राप्तीची जी इच्छा असते ना त्याला मुमुक्षुता म्हणतात, आणि ती मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी असते ना त्याला मुमुक्षु असं म्हणतात. महत्त्वाची गोष्ट आहे. मोक्ष म्हणजे काय होतं? मोक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. कारण सवर्तमान जगताची निवृत्ती. हे जे दिसणारं जगत आहे ना, हे जगत का दिसतं तुम्हाला याचं कारण सापडलं पाहिजे. हे का बरं प्रतीला आलं? हे कोणीतरी निर्माण केलेलं आहे महाराज. हे असं उगीच त्यांनी होत नाही. त्याला कारण आहे. त्याला कारण जर कोण असेल तर अविद्या, अज्ञान त्याला कारण आहे महाराज, माया त्याला कारण आहे. हे मायेमुळं त्यांनी प्रतीला येतं. तो परमात्मा सुद्धा त्याने ईश्वर भावाला प्राप्त झाला ना, मायेमुळंच प्राप्त झाला. ती प्रकृती आहे, 3 अंगानं पाहता येते. ती मायाहून परमात्म्याशी संग करते, परमात्म्याला ईश्वर नाव येतं. ती अविद्याहून परमात्म्याशी संग करते, परमात्म्याला जीव नाव येतं. आणि ती तमप्रधान प्रकृतीहून परमात्म्याशी संग करते, परमात्म्याला जगत नाव येतं. पण ईश, जीव आणि जगत या 3 गोष्टी प्रकृतीमुळं, त्या मायेमुळं प्रतीला येतात. हा महत्त्वाचा विचार आहे महाराज. मग तीच हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने करते. अविद्या कारण आहे, तिच्यामुळं हे सगळं त्यांनी घडतं. ती त्यांनी घडून आणते. तो ईश्वर या सगळ्या जगताला प्रसवतो, जो मायेमुळे ईश्वर स्वरूपाला परमात्मा प्राप्त झाले. हे आपोआप तयार होत नाही महाराज. कधी आजकाल कधीतरी मला आठवत नाही सांगितलेलं दृष्टांत. नाना सांगायचे. नाना म्हणजे वैकुंठवासी नाना महाराज वनकुटेकर. ते त्यांनी महाराज दृष्टांत सांगायचे. काय दृष्टांत सांगायचे? ते म्हणायचे एक वकील साहेब होते, वकील. तो वकील त्यांनी फार फॉरवर्ड विचाराचा होता, पुरोगामी. तो म्हणायचं त्यांनी हे देव वगैरे काही जगात नसतं. हे जगत कसं निर्माण झालं? हे प्राकृतिक आहे. तो म्हणायचं हे सगळं प्राकृतिक आहे, आपोआप तयार झालेलं, प्रकृतीच्या ओघात त्यांनी हे तयार झालेलं आहे असं तो म्हणायचा. त्याचा मुलगा फार धार्मिक होता. तो मुलगा म्हणायचा, बाबा हे प्राकृतिक कसं असेल हो? हे निर्माण केलं आहे आणि भगवंताने निर्माण केलं. फार महत्त्वाचा विचार. हे देवानं स्वतः निर्माण केलेलं आहे. तो म्हणायचा देव फेव काय नाही, हे आपोआप निर्माण झालेलं आहे. काय करणार? मुलाला वाटायचं कसं याला समजून सांगावं बापाला. मुलानं काय केलं माहिती आहे? इतका सुंदर पांडुरंगाचं एक चित्र काढलं, काय सांगावं, फोटो तयार केला पांडुरंगाचा, अतिशय आखीव रेखीव. आणि तो पांडुरंगाचा त्यांनी फोटो तयार केला आणि बापाच्या टेबलावर नेऊन ठेवला वकिलाच्या. आणि तो पांडुरंगाचा अतिशय गोड असणारा फोटो, राजस कुमार मदनाचा पुतळा, आखीव रेखीव. मुलाच्या पोटात त्यांनी भगवंताचं चिंतन होतं आणि तसंच तसं त्यानं कागदावर उतरवून त्या टेबलवर नेऊन ठेवलं. आणि ठेवल्यानंतर त्यांनी त्या बापानं पण पाहिलं मला, ते वकिलानं. हा म्हणलं काय सुंदर फोटो आहे. मुलाला बोलून घेतलं, बाळा हा फोटो कोणी काढला रे? मुलगा म्हणला, बाबा तो प्राकृतिक आहे. तो आपोआप तयार झाला, प्राकृतिक आहे. मला वेड्या, हा काय प्राकृतिक कसा असेल म्हणले. कोणीतरी निर्माण केला, कोणीतरी चित्र काढलेलं आहे म्हणून हे चित्र आहे. नाही म्हणलं ती प्राकृतिकच आहे. मग तो तरी हट्टालाच पेटला. मग आता काय करायचं? मग मुलगा म्हणला, बाबा हे चित्र त्यांनी महाराज तुम्हाला वाटतं कोणीतरी काढलेलं आहे. अहो सामान्य चित्र जर त्यांनी एखाद्या माणसानं काढावं लागतं तर हे संपूर्ण जगत डोळ्यासमोर दिसतं. हे जगत त्यांनी निर्माण करणारं कोणीतरी असेल की नाही? हे चित्र निर्माण करणारा जर मनुष्य असं होतो, हे जगतरूपी चित्र निर्माण केले याचा कर्ता आहे ना, आणि तो परमात्मा आहे महाराज. मग ते परमात्म्याला त्यांनी या जगताचं कर्ता होण्याचं सौभाग्य तरी प्राप्त झालं. कशामुळं? त्या मायेमुळंच प्राप्त झालं. ती कारण आहे, अविद्या कारण आहे महाराज. म्हणून त्या अविद्येमुळे सगळं जगत प्रतीला आलं. कारण सवर्तमान जगताची निवृत्ती. म्हणून ते कारण आहे अविद्या, अज्ञान, प्रकृती, माया. आणि तिच्यामुळे त्यांनी संपूर्ण जगत अशा पद्धतीने प्रतीला आलं. या जगताची निवृत्ती करायची. दुःखाला कारण कोण आहे महाराज? हा संसार दुःखाला कारण आहे. हे बाहेर पाहिलं तर समष्टी रूपाने संसार दिसतो आणि शरीर पाहिलं तर व्यष्टी रूपाने दिसतं. दुःखाला कारण शास्त्राला विचारलं दुःखाला कारण कोण? काय? ते म्हणजे शरीर दुःखाला कारण आहे. शरीराला कारण कोण? म्हणे पाप पुण्य दुःख शरीराला कारण आहे. धर्माला कारण कोण? रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कोण कारण आहे? भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण कोण आहे? अज्ञान. हे अज्ञानामुळेच सगळा भेद आपल्याला पाहायला मिळतो. तेच कारण आहे दुःखाला. म्हणून त्यांनी महाराज कारण सवर्तमान जगताची निवृत्ती व्हावी आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी, त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि अशा मोक्षाची अपेक्षा करणं याला मुमुक्षुता म्हणतात. आणि ती मुमुक्षुता अंतःकरणात निर्माण होणं फार दुर्लभ गोष्ट आहे. मी दुर्लभ गोष्टी सांगतोय ना, 3 गोष्टी दुर्लभ आहेत.
मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय आणि महापुरुषांची संगती प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे महाराज. हे सहजासहजी भेटत नसतात. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसे याने भेटते ते साधू असे संत जीवनामध्ये प्राप्त होत नाहीत महाराज. हे बहुअवघड आहे संत अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं फार अवघड आहे, पण भगवंतानं जर कृपा केली तर संतांची भेट होऊ शकते. परी जग जेठे करुणा केली, भगवंतानं कृपा केली म्हणून संत जीवनामध्ये त्यांनी भेटतात. दुर्लभ गोष्टी त्यांनी आहेत आणि या प्राप्त करून घेणं त्यांनी महाराज फार कठीण आहे. माणसाचं शरीर त्यांनी प्राप्त झालं दुर्लभ, मग आपलं कसं काय मिळालं? कान उंच करून ऐका. जास्त पुण्य झालं आणि कमी पाप असलं की स्वर्ग लोकाची प्राप्ती होते, उत्तम लोकाची प्राप्ती होते. जास्त पाप असलं आणि कमी पुण्य असलं की अधोलोकाची प्राप्ती होते. अधोलोकाची पशुपक्ष्यांच्या योनीला जावं लागतं, नाही तर जास्तच पाप असलं तर नरकात सुद्धा जावं लागतं. पण माणसाचं शरीर कधी मिळतं असं जर कोणी विचारलं, हे माणसाचं शरीर समान पाप पुण्याचं फल आहे. पाप आणि पुण्य ज्यावेळेला सारखं होईल त्यावेळेला माणसाचं शरीर प्राप्त होईल, माणसाचा जन्म प्राप्त होईल. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला ना, सगळ्यांना तिथं बसलेल्या ज्यांना हे माझं बोलणं कळत नाही त्यांना, आता ते कुत्रं हिंडून राहिलं त्याला काही माझं बोलणं कळत नाही आणि ते त्याच्याकरिता नाही सुद्धा, कारण त्याला मिळालाच नाही माणसाचा जन्म. त्यांनी लक्षात घ्यायचं काही कामच नाही महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज आपल्याला मिळाला ना मनुष्य देह, मनुष्य शरीर, माणसाचा जन्म आपल्याला मिळाला. आपल्याला हे कळतंय का मिळाला याचं कारण सांगतंय. तुम्हाला मिळालं नाही पण तुम्हाला माहित नाही का मिळाला. तुमचं पाप आणि पुण्य सारखं झालं म्हणून माणसाचा जन्म मिळाला. कशाकरिता मिळाला? मोक्ष प्राप्तीकरिता मिळाला. नंबर 2 दुसरा मुद्दा त्याच्यातला, मोक्ष कोण प्राप्त करून देईल? महापुरुष प्राप्त करून देतील. तिसरा मुद्दा, महापुरुषांची संगती, संतांची संगती, श्रीगुरूंची संगती जोपर्यंत व्हायची नाही, जोपर्यंत त्यांच्या मुखातून महावाक्याचं श्रवण व्हायचं नाही, तोपर्यंत जन्माला आल्याची कृतकृत्यता होणार नाही. पक्की गोष्ट लक्षात ठेवा. पण आपण जन्माला आलो इथपर्यंत ठीक आहे, पण आपण या मुद्द्यांमध्ये प्रवेश करून जात नाही का? आपले मुद्देच वेगळे असतात. आपले मुद्देच, आपल्याला चष्माच वेगळा आहे महाराज, तो चष्मा बदलला पाहिजे. खरं सांगतो मी तुम्हाला, आपला चष्मा काय? मी जन्माला आलो, आपण डोळे उघडले की हे लोक पाहतो आधी. या लोकांच्या त्यांनी महाराज समाजात त्यांनी वावरायचं आहे, आपल्याला या लोकांसारखं त्यांनी जगायचं आहे. लोक म्हणतील, लोक त्यांनी चांगलं म्हणतील असं त्यांनी जीवन जगायचं. मग लोक कशाला चांगलं म्हणतात? लोक कोणाला मानतात माहिती आहे तुम्हाला? लोक कोणाला मानतात? धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परशुराम. लोक असंच मानतात. ज्याला फार चांगलं घर बांधलं लोक त्याला मानतात, ज्याच्याकडे फार पैसे जमा झाले लोक त्याला मानतात, एखाद्याला पद प्राप्त झालं लोक त्याला मानतात, ज्याची बायका पोरं फार त्यांनी सुखात राहताना दिसतात लोक त्याला मानतात की त्याचं फार चांगलं आहे. आणि अशा पद्धतीने लोकांनी आपल्याला मानावं, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं घर बांधायची तयारी असते. नाही तर याला साध्या सोप्या घरात पण झोप लागू शकते. त्याची स्वतःची डिमांड नाही महाराज, ती स्वतःची डिमांड नाही की मला फार चांगलं घर असलं पाहिजे, लोकांना दाखवायकरता बंगला असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. तुम्हाला पटत असेल माझं म्हणणं, पटून सांगाल कोणाला? सरळ सरळ मुद्दा आहे महाराज, पटण्यासारखं सांगताय. लोकांकरता त्यांनी महाराज, अरे आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनावर आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे, आपण कसं जगायचं आपण ठरवलं पाहिजे. मला जर ज्वारीची भाकरी पिठलं खाऊन त्यांनी पोट भरत असलं तर मी लोक खातात म्हणून गुलाबजामुन श्रीखंड खाण्याचा 8 तास करू कशाला? डायबिटीस होऊन मरायची वारी येईल ना, लोक म्हणतात अरे खाय ना ज्वारीची भाकरी, खाय ना पिठलं, काय फरक पडतो? तुला आवडतंय ना तेच तू कर. लोक म्हणतात म्हणून त्यांनी करून, लोकांचा खेळ इथंच आहे महाराज सगळा, की लोकांकडे पाहून जीवन जगायला सुरुवात केली, दुसऱ्याकडे पाहून जीवन जगू नका महाराज. लोक कपाळाला गंध लावित नाही तो साधा का? तर लोक काय म्हणतील, लोक काय तुझे मालक आहेत का?
तुझं कपाळ तुझ्या बापाने तुला दिलंय, इतकं मोठं कपाळ आहे, 9 एकर 7 गुंठे, आणि त्याच्यावर त्यांनी गंध लावायचा का, काय मळवट भरायचा का, भंडारा लावायचा का, भस्म लावायचा, तुझ्या हातात आहे. कशा लोक काय मालक आहेत का तुझे? लाव ना गंध, काय लावायचं, असं बारीक लावतात फुकून फाकून लोक, दिसलंच नाही पाहिजे, घामाला गेला की मग गेलाच म्हणायचं. माळ घाल म्हणलं की माळ घालीत नाहीत, मला अशी बारीक घालतात एकदम शोधून, कधी कधी त्याला शोधावं लागते आहे का गेली, घालतात कशाला, काय करतात त्याच्यावर, स्वतःच शोधायची आहे का गेली म्हणून. अशी चांगली मोठी माळ असली का, जर फेकून हाडली नाही एखाद्याला कान फुटलं पाहिजे महाराज, काय कोणाच्या बापाला द्यायचं आहे, हा महत्वाचा विचार आहे. कशा करता माळ काढून दाखवली असो, कशा करता मी सांगतो, अरे आपलं जीवन आहे, त्याच्यावर आपला अधिकार आहे, आपण कसं जगायचं आपण ठरवलं पाहिजे. लोक कोण आहेत? म्हणून लोकांकडे पाहता पाहता लोक स्वतःचं जीवन खर्च करून टाकतात. लोकांकडे पाहू नका, हे लोक तुम्हाला काही देत नाहीत, तुमच्या दुःखात तुमच्याजवळ उभे राहत नाहीत, तुमच्या सुखात फक्त तुमच्या मागोर पुढे फिरतील, आणि दुःखाचा प्रसंग आल्यानंतर कधी हात वर करतील सांगता यायचं नाही. या समाजाच्या नादी लागू नका, समाजाकडे पाहून जीवन जगू नका. मग जगा कोणाकडे पाहून जीवन जगायचं? संतांकडे पाहून जीवन जगा. सिद्धांताची गोष्ट सांगते, ज्ञानोबरांकडे पाहून जीवन जगा, नाथ महाराजांकडे पाहून जीवन जगा, नामदेव महाराजांकडे पाहून जीवन जगा, तुकोबरांकडे पाहून जीवन जगा, निळोबरांकडे पाहून जीवन जगा. असे त्यांनी महाराज मुद्दे लक्षात घ्या की माझ्या जीवनात हे प्रसंग आले, तर असे प्रसंग जर त्यांच्या जीवनात आले असते तर या प्रसंगात त्यांनी काय केलं असतं, आणि मग आपलं जीवन त्यांनी मला सूत्र पद्धतीनं जगायला सुरुवात करा. त्यांच्याकडे पाहून त्यांना आदर्श समजून त्यांनी जीवन जगा. आपण संतांना जर हरपले आपण आपे पावे, ते या संता ते पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे वानावे तेची सदा. म्हणून सदैव त्यांनी संतांविषयी ऐकावं, त्यांनी वर्णन करून सांगावं. हे बघा, संतांचे चरित्र पाहिल्यानं आपलं चरित्र जरी संतांसारखं झालं नाही तरी संतांकडे पाहून आपण जीवन जगलो तर आपलं चारित्र्य तरी संतांसारखं होईल, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. नाही चरित्र त्यांच्यासारखं झालं नाही होऊ देत, पण चारित्र तर चांगलं होईल ना. हे चारित्र त्यांनी चांगलं व्हावं याच्याकरिता संतांकडे पाहून जीवन जगावं, दिव्य असणारा त्यातला भाव आहे. म्हणून संतांकडे पाहावं, कोणाकडे पाहू नका. दुर्लभ गोष्ट मिळाली, मनुष्य देह दुर्लभ सापडला. कशाकरिता मिळाला ते आता ऐका, मोक्ष प्राप्तीकरिता मिळाला. या शरीरात आल्यानंतर शरीराला येणं जाणं बंद करता येतं. काय होऊया त्याच्याकरिता? तैसे निघेने शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना हेर झाले चिरापडे. पण मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करता येतं? परत जन्माला येणं जाणं बंद करता येतं. आणि ही त्यांनी मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. इथं आल्यानंतर साधन करता येतं. माणसाच्या जन्मातच साधन करता येतं, दुसरं कोणत्याच जन्मात साधन नाही करता येत. कधी तुम्ही पाहिलं का एखादा पुत्रा निवांत ध्यानाला बसलाय? पुत्र कुठे ध्यान करतात का महाराज? त्यांना काही ध्यान बिन करता येतं का नाही? कधी गाढवा एकत्र आले आणि सगळे त्यांनी महाराज भजन म्हणायला लागले, म्हणता येईल का गाढवाला भजन? जरी म्हणलं तरी 7 स्वर एका वेळेला काढायचं नाही का ते? हा महत्वाचं. गाढवं कुठं भजन म्हणतात का? गाढवाला भजन म्हणता येत नाही, कुत्र्याला देवपूजा करता येत नाही, माकडांना त्यांनी महाराज स्थिर बसून समाधी लावता येत नाही. का? त्यांच्या योनीत नाहीच महाराज ते. याच देही धाडे देवाचे भजन, 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 याच देही धाडे त्या प्रमाणात सुद्धा चव घातलंय बघा.
याची देही घडे देवाचे भजन, याच देहात देवाचं भजन करता येतं, दुसऱ्या कोणत्याच नाही महाराज. मग कशाकरिता भजन करायचं? मोक्षरूपी फल प्राप्त करून घेण्याकरिता, परमात्माची प्राप्ती करून घेणे, हे फल प्राप्त करून घेण्याकरिता या देहात भजन आहे. देवे दिला देह भजना गोमटा, भजन करण्याकरिताच मिळाला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, परमात्म्याच्या प्राप्तीकरिता इंद्रिय दिलेले आहे. आयुष्य दिलेलं आहे कशाकरिता? आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे याच्याकरिता आयुष्य मिळालं. बुद्धी दिली निश्चय करण्याकरिता, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, हे सगळं देवाने आपल्याला दिलं आहे. आणि कशाकरिता? अरे त्यांनी परमात्मा स्वरूपाची प्राप्तीरूपी फल प्राप्त करून घेण्याकरिता, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता, मोक्षरूपी फळ मिळवण्याकरिता. असं सगळं ऐकलं की नाही तुम्ही सगळ्यांनी? आता मला तुम्हाला विचारायचं, आपल्याला मनुष्य शरीर मिळालं की नाही? मिळालं. बरं त्याच्यामध्ये काय फळ असतं हे कळालं की नाही? कळालं. मग फळ मिळालं का? आता सगळं गप्प बसले. काय फळ आहे? फळ काय आहे? मोक्ष मिळवलं. काय फळ आहे? मोक्ष मिळवलं. मग ते मोक्ष मिळालेलं कळतं का नाही कळत माणसाला? मुक्त झालेलं कळतं की नाही कळत? आपलं कळतं ना. कशावरून? प्रमाण सांगतो. याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. मुक्त झालेलं कळतं ना महाराज आपल्याला. मुक्त झाले महाराज. याच्या आधी प्रश्न विचारला पाहिजे होता, सांगा माणूस मुक्त होतो की नाही? होतो. मग जिवंतपणे होतो की मेल्यावर होतो? आता बरेच लोक म्हणतात मेल्यावर होतो. मेल्यावर कुठं मोक्ष असतो का? मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल ऐसे म्हणत येते अतिमूर्ख. सामान्य मूर्ख नाही, अतिमूर्ख आहेत. मेल्यावर मोक्ष होत नसतो. याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा, याच देहात आल्यानंतर मुक्त होता येतं. पण मोक्षरूपी फल त्यांनी प्राप्त करून घेता येतं याच देहात आल्यानंतर. आणि ते कळतं सुद्धा. मग जर आपल्याला त्यांनी महाराज अजून मोक्ष मिळालेलं कळालं नसेल तर आपल्याला त्यांनी जन्माला आल्याचं फळ मिळालंय का? नाही मिळालं. का बरं नाही? आपण कधी त्या प्रकारचा विचारच नाही केला. आपला विचार फक्त चार भिंतीपुरता, त्या चार भिंतीच्या आतमध्ये असणाऱ्या चार डोक्यांपुरता. माझ्या बायकोचं कल्याण झालं पाहिजे, पोरांचं कल्याण झालं पाहिजे, वेल मांडवाला गेलं पाहिजे, सगळे सुखात असले पाहिजेत, सगळ्यांचं त्यांनी कल्याण झालं पाहिजे, एवढाच विचार डोक्यात फक्त. जसं काय याचा जन्मच तेवढा करता झाला. तू मर, फक्त मर तू. आणि तू मेल्यानंतर त्यांनी यांचं काय होतं ते बघ. अरे कितीतरी मेले आणि तरी त्यांची लेकरं बाळ फार आनंदात आहेत. मला उदाहरण सांग, मी पाहिलेलं सांगतो. बाई त्यांनी गरोदर होती. गरोदर असताना त्यांनी कर्मधर्म संयोगाने तिच्या पतीचा अपघात झाला, नवरा मरून गेला. मग नवरा मेल्यानंतर त्यांनी प्रसूत झाली, मुलगा झाला. पण मुलगा झाल्यानंतर प्रसूत होताना तिला एवढ्या वेदना झाल्या की प्रसूती ती पण मरून गेली. मग तो मुलगा जन्माला आला. तो मुलगा त्यांनी महाराज झाला, पण त्यानं आई पाहिलं नाही, त्यानं बापही पाहिला नाही. एवढा श्रीमंत मुलगा महाराज, काय सांगायचं. त्याचं फार नाव लौकिक, एवढी गडगंज संपत्ती त्याच्याकडे आहे. आता सध्या सुद्धा आहे. कशा लोकांचे नावं सांगत हे फक्त उदाहरण मला सांगायचं. का सांगितलं कशाकरता? अरे बाप नाही ना आई पण नाही, पण त्याच्यासारखा त्यांनी श्रीमंता जवळपासच्या 4-5 गावात कोणी नाही. अशी त्यांनी श्रीमंती प्राप्त झाली. मग कोणा वाचून कोणाचं राहू शकतं? काही राहत नाही कोणा वाचून. सगळ्यांचं त्यांनी होत असतं. फक्त आपल्याला भ्रम झालेला आहे. मी नसलो तर माझ्या बायकोचं कसं होईल, मी नसलो तर माझ्या पोराचं कसं होईल, मी नसलो तर मी मेलो तर मी माझ्या बाकीच्या सगळ्या. तू मर फक्त. तू फक्त मर. काय कोणाचं राहतं फक्त सांग. काहीच कोणाचं राहत नाही. मायबाप माझं म्हणणं ऐका तुम्ही सगळ्यांनी. वारा व्हायचा बंद होत नाही, सूर्य उगवायचा बंद होत नाही, पाऊस पडायचा बंद होत नाही, खाणं पिणं लोकांचं बंद होत नाही. सगळं त्यांनी जिथली तिथं चालत असतं. हे प्रारब्धानं मिळतं, प्रारब्धावर अवलंबून आहे. आपण केल्यानं त्यांनी होत नाही. मला हे सांगायचं तळतळून तुमच्यासमोर, व्याकुळ होऊन मी तुमच्यासमोर सांगतोय मायबाप, अरे हे करण्याकरिता आपण जन्माला आलो नाही. आपण मोक्षरूपी फल प्राप्त करून घेण्याकरिता आलो. आणि जर आपण मोक्षरूपी फल प्राप्त करून त्यांनी घेतलं नाही आणि असाच जन्म जर व्हायला गेला तर मातीची या खोळी दगड आला पोटाशी. महाराज म्हणतात येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठवला आहारे मूढा भाग्यहीना गेलासी पतना मोहभ्रमे. मूढ म्हणतात म्हणजे मूर्खा, तू भाग्यहीन आहेस, तू पतनाला जाशील. त्यांनी महाराज मोहाना आणि भ्रमानं अडकून ही माझी बायको, हा माझा मुलगा, हा माझा प्रपंच, हे माझं घर, हा माझा संसार. फक्त संसारापुरताच विचार, डोळ्याला ढापण लावलं घोड्यासारखं आणि संसाराशिवाय दुसरं काही दिसतच नाही. तुझा जन्म संसाराकरिता झाला नाही रे, तुझा जन्म परमात्म्याच्या प्राप्तीकरिता झाला. तुझा जन्म मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता झाला. पण मोक्षाकरिता अट्टहास कर, मोक्षरूपी फल प्राप्त करून घेण्याकरिता कासाविसो. पण फल जर जीवनात आल्याचं काय असेल तर मोक्षरूपी फल आहे महाराज.
जन्माला आल्याचं फल सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणे हे सगळ्यात श्रेष्ठ असणारं फल आहे आणि त्या फलाकरिता अट्टहास केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला माणसाचा जन्म पण मिळाला, या माणसाच्या जन्मामध्ये येऊन मला मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा पण झाली, काही मी उद्धार पावेन, काय हे कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. मला इच्छा पण झाली मोक्ष प्राप्त करून घेण्याची. त्याच्या पुढचं आहे का, मोक्ष प्राप्त करून देणारे महापुरुष दुर्लभ असतात. माझा देव स्वतः गुरु रूपाने आला, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडले सेवा काही, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोने संध्या बुद्धिभेद, देव स्वतः आपणची देव होय गुरु. संत दुर्लभ आहेत ना भेटणं, पण माझं भाग्य कसं आहे बघा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, अशी अवस्था झाली. संत भेटले, काय केलं मग संतांनी, लावणी हात कुरवाडीला माथा, सांगितले चिंता न करावे, घटिकर समचरण साजरे, राहिला घेवरे तिरी उभा, खुंटले साया सानी गया जीवा, धरले केशवा पाय, त्यांनी दाखवला तो विठोबा, त्याच्या पायाला त्यांनी मिठी घातली आणि मग परमात्म्याचा छंद लागला, परमात्माच आपला करून गेला. आता देव माझा झालेला आहे, देव त्यांनी माझा आहे, मला देव प्राप्त झाला. बालवेश घेऊन श्री हरी भेटला, अरे गरुडावर बैसून माझा कैवारी आला, परमात्मा त्यांनी आला. मोक्ष स्वरूपाची प्राप्ती त्यांनी झाली. कितीतरी अभंगमय पाठ करून ठेवलेले आहेत महाराज. ते म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुधरी डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देशकाल वस्तू भेदमावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची झाला अंग तुका आता, ही अवस्था प्राप्त झाली, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमुळे अशी अवस्था प्राप्त झाली. तुम्ही ऐकता सर्वजण, काय शृंखला सांगितली तुमच्या लक्षात आहे. तुकोबाराय म्हणतात मला मनुष्य देह प्राप्त झाला, पहिला मुद्दा. त्यात मला मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा प्राप्त झाली, दुसरा मुद्दा. मोक्ष प्राप्त करून देणारे संत मला भेटले, तिसरा मुद्दा. त्यांची कृपा झाली, चौथा मुद्दा. आणि त्या कृपेने मला मोक्ष प्राप्त झाला, पाचवा मुद्दा. आता काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, मोक्षरूपी फल प्राप्त झालं. आणि कशामुळे त्यांनी झालं असेल, ते संतांच्या कृपेमुळे झालं. म्हणून त्यांनी कृतज्ञता अंतकरणात आहे. आणि ज्यांनी ते प्राप्त करून दिलं त्यांच्या समोर त्यांनी हात जोडून उभे आहेत आणि उभं राहून त्यांनी मला स्वतःला आलेला अनुभव वर्णन करून सांगतात. काय सांगतात, महाराज मी जन्माला आलो आणि त्या जन्माला आल्याचं फल मला प्राप्त झालं. महाराज तुझं तोंड भरून कौतुक केलं असतं बरं कमी आता. पण शास्त्र काय म्हणतं ऐक. शास्त्र म्हणतं आपल्या श्रीगुरूंचं आणि श्रीहरीचं कौतुक करावं आणि त्यांच्या तोंडावर करावं.
श्रीगुरूंचं त्यांनी कौतुक स्तुती करावी, तोंडावर करावी. मित्रांची आणि भाऊबंधांची स्तुती करावी, पण त्यांच्या पाठीमागं करावी. पाठीमागं करावी. नौकरांची आणि सेवकांची स्तुती करावी, पण काम पूर्ण झाल्यानंतर करावी. आणि दोन लोक आहेत त्यांची स्तुती कधीच करू नये. एक त्यांनी महाराज मुलाची आणि पत्नीची स्तुती करू नये. जर मुलाची आणि पत्नीची स्तुती केली तर मग पुढचे दिवस आपले काही चांगले जात नाहीत, ते पुढचाच मग त्यांना असं त्यांनी होत असतं. म्हणून त्यांनी महाराज मुलाची स्तुती तोंडावर करू नये. म्हणून त्यांनी महाराज मला तुझी स्तुती करायची नाही, फार चांगलं वाटलं, तुम्ही फार गोड त्यांनी गाता आहात, फार समाधान वाटतं. मला माझ्या जन्मात असं गाता आलं नाही आणि मला तसं गायची इच्छा पण नाही महाराज. माझ्या कामापुरतं मला येते फार, पण मला ऐकायला फार आवडतं महाराज. ऐकून असं वाटतं सगळं जग विसरून जावं आणि ऐकत राहावं. गोड दागिनं असंच गोड भजन म्हणत जा. फक्त मला समाधान वाटण्याकरता नाही म्हणायचं, पांडुरंगाला समाधानी करण्याकरता म्हणायचं, हे त्यातलं वर्ण आहे. असं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्माला आलो तुकोबराय म्हणतात. मला त्याचं फल आज खऱ्या अर्थानं मला फल प्राप्त झालं. फल प्राप्त झालं, जन्माला आल्याचं फल प्राप्त झालं. अरे हे कशाकरिता मी तुमच्यासमोर सांगतोय, तुम्ही ऐका ना. सगळ्यांनी आपलं आत्मपरीक्षण करा आणि खरोखर विचारा काय फल प्राप्त झालं. तुकोबराने काय संसार नव्हता का? तुम्ही एकच बायको केली असेल, तुकोबराने 2 बायका होत्या. ते म्हणले का जन्म आलो त्याचे आजी फल 2 बायका केल्या फल झाले त्याचे? कधी म्हणले का? पहिल्या पत्नीचं नाव त्यांनी रुक्माई होतं आणि दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई होतं. 2 बायका होत्या. बरं त्यांनी मुलं झाल्यानं फार कौतुक वाटतं लोकांना, मला मुलगा झाला, मला संतती झाली, काय कौतुक करतो येड्या, मुलं झालं काय, काय कौतुकाची गोष्ट आहे. तुकोबारायांचं सांगतो मी तुम्हाला. त्यांना पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला, त्याचं नाव आहे संतू. दुसऱ्या पत्नीला मुलगा झाला महादेव, त्याच्यानंतर त्यांनी विठोबा. हे तुकोबारायांचे मुलाचे नाव आहेत महाराज. त्यांना मुली झाल्या 3, गंगा, भागीरथी आणि काशी, अशा 3 त्यांनी मुली झाल्या. किती आपत्ती सांगितली मी तुम्हाला? 6 सांगितले. 6 एवढे लेकरं झाले. ते म्हणले का जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, एवढे लेकरं मला झाले, असं काही म्हणले का? लेकरांचं कौतुक नाही, बायका 2 झाले तरी त्याचं कौतुक नाही. फार श्रीमंत होते लोक, तुकाराम शेठ म्हणत होते. त्याचं वर्णन तुकोबारांना करून सांगायचं नाही. अरे लौकिक प्राप्त झालं, फार प्राप्त झालं. हे लोक असे आहेत महाराज. तुकाराम शेठ म्हणले, नंतर तुक्या म्हणले, नंतर तुका म्हणले, नंतर तुकोबा म्हणले. हे त्यांच्या जीवनातले चित्र आहेत, हे रंग आहेत महाराज. हे लोकांचे बदललेले रंग आहेत. लोकांचे रंग पाहत बसू नये महाराज, काही फायदा होत नाही. हे जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. भगवंता या जगाचे काय रंग बदलले, सरड्यासारखं जग आहे, हे कधी रंग बदलेलं सांगता यायचं नाही. तू एकटाच असा आहेस, त्याचं नाव आहे पांडुरंग. तो कधीच रंग बदलत नाही महाराज. त्याचा रंगच काळा आहे. त्याच्यात लाल घातला तरी काळा काळाच राहतो, त्याच्यात पिवळा घातला तरी काळा. काळ्या रंगात काही बदल होत नाही महाराज. मग तो पांडुरंग आहे, तो कधीच न बदलणार आहे, हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून त्याच्या रंगात रंगून गेलं पाहिजे. हरिना रंगावंगी मै लालना रंगावंगी, आपण ही रंग मे रंग दे चुनरिया. महत्वाची गोष्ट आहे महाराज. माझा रंग तुझे गुणी, मने नामयाची जनी. प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी भरो, ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. त्याच्या रंगात तो शुद्ध रंग आहे. त्याच्या रंगात जो रंगून गेला ना महाराज, तो बेभान होऊन जातो. महत्वाची गोष्ट आहे. पण संसारातलं बरंच काही मिळालं, चढ मिळाला, उतार मिळाला, ऊन मिळालं, सावली मिळाली, सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण तुकोबारायांना ते पुरुषार्थाचं वाटलं नाही. मग काय पुरुषार्थाचं वाटलं? मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, देव भेटला. याच्यापेक्षा काय भेटलं पाहिजे? पण आज खऱ्या अर्थानं मला जन्माला आल्याचं फल प्राप्त झालं. जन्म आलो त्याचे आजी फल झाले साचे, आज खऱ्या अर्थानं फल प्राप्त झालं. असं जे चिंतन मी तुमच्या समोर दुहेरी मांडलं की नाही, हे चिंतन ऐका आणि स्वतःच्या मनाला विचार करा. विचारा प्रश्न, याच्यातलं आपण काय मिळवलं? हे मिळवलं का हे मिळवलं? जर आधी सांगितलेलं संसारातलं मिळवलं असलं तर त्याला काय फळ म्हणता महाराज? बायको मिळवली, काय फळ झालं? फार पोरं झाले मला. अरे ते जनावर तर रात्री त्याचं नाव घेऊ नये. ते गावात फिरत राहते की नाही महाराज. एका टायमाला ते गटरात तोड घालून हिंडतं की नाही. एका टायमाला त्याला 12 पिल्लं होतात. 12 त्याच्या मागं पुढे हिंडत राहतात. 12 बरं, एका वर्षाला 12, दरवर्षी 12 एवढे त्याने होतात. तुला एक नाही तर 2 लेकरं झाले, काय कौतुक सांगतो शहाणपणा मला. त्याने त्यात काय पुरुषार्थ आहे रे बाबा? त्याच्यात काही पुरुषार्थ नाही महाराज. बायको करण्यात काय पुरुषार्थ आहे याच्यात? अरे कितीतरी बायका काय करतात? चित्रकितूर राजाला 1 कोटी बायका होत्या. 1 कोटी मला म्हणलं कागदावर लिहिता, आकडा सुद्धा लिहिता यायचं नाही. एवढे त्यांनी मला दुर्लभ आहे, आकडा लिहिणं सुद्धा त्यांनी एवढ्या बायका केल्या होत्या. काय बायकोला घेऊन बसलास? म्हणून त्यांनी मला प्रपंचातली कोणती गोष्ट फार चांगली झाली, माझ्या मनासारखी मी केली. काही पुरुषार्थ त्यांनी तू केला नाहीस. घरं बांधणं म्हणजे काही पुरुषार्थ नाही. जिला हात नाही त्यांनी महाराज, ती पक्षीन सुद्धा सुधरण घरटं बांधते, असं गोड घरटं बांधते. केवढाही पाऊस येऊ द्या, थेंबभर पाणी त्याच्यात जायचं नाही. तू घर बांधलं, याच्यात काय कौतुक आहे? म्हणून हे त्यांनी पुरुषार्थाचं साधन आहे, हे फल नाही जन्माला आल्याचं. मग काय फल आहे?
परमात्मा प्राप्त करून घेणे फल आहे. मग आता विचारा, परमात्मा प्राप्त झाला का? झालं बा, आता बंद झालं घेता स्टॉप, याच्या पुढे बोलले नाही. महत्वाची गोष्ट, अरे आत्मसात केलं पाहिजे. एखाद्याला जर झाला असेल ना, माझं 1000 वेळेला दंडवत आहे त्याच्यासमोर. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, त्याच्यासमोर लोटांगण आहे महाराज आपलं. फार महत्वाची गोष्ट सांगताय. म्हणून फल तुकोबराने मिळालं. कोणामुळे मिळालं? ते स्वतःच्या सामर्थ्याने नाही मिळवत आहे. ते मिळवण्याकरिता त्यांनी कृपा असावी लागते. कृपा साध्य आहे महाराज. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तुमचा आणि कृपा संतांची. त्यांनी मस्तकावर हात ठेवल्याशिवाय ते होणार नाही महाराज. येऊन या कृपावंते निळोबर आहे म्हणतात. तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तके प्रसाद देऊन केले सुखी. त्यांनी प्रसाद दिला म्हणून सुख त्यांनी झालं. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. नामदेव महाराज म्हणतात, खेचर विसा प्रेमाचा पिसा त्याने नामा कैसा उपदेशिला. नामदेव महाराजांना उपदेश कोणी केला? विसोबा खेचराने केला. खेचर विसा प्रेमाचा पिसा, प्रेमाचं वेळ लागलं होतं मला, त्यांनी बोध प्राप्त करून दिला आणि मोक्ष स्वरूपापर्यंत नेलं. ज्ञानोबा त्यांनी म्हणतात, हे काय सामान्यात का संत? अरे त्यांचा काय अधिकार सांगू? कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी वैसविले बापर कुमादी वडू विठ्ठले भक्तादे धले वरदान. असे संत जीवनामध्ये त्यांनी अशा पद्धतीने आले. हे असो हा दिठिवा जायावरी झळके का पद्म करू माथा पारोखे तो जीवची परी तुके महेशेशी. असं सामर्थ्य त्या संतांचं आहे महाराज. त्यांनी माझ्याकडे पाहिलं फक्त आणि पाहण्यानंच त्यांच्यासारखं करून घेतलं. आपणा सारिखे करीते तात्काळ, आपणा सारिखे करती तात्काळ, आपणा सारिखे करती तात्काळ, आपणा सारिखे करती तात्काळ. नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. आपल्यासारखं करून टाकतात. हे सामर्थ्य त्यांचं आहे महाराज. आपण फक्त निर्मळ असलं पाहिजे. करील तो काय हे महाराज शुद्ध आपलं शुद्ध भावना असली पाहिजे फक्त. नाही तर भामटेपणा घेऊन जर संतांच्या समोर गेले ना तुम्हाला काय वाटतं? ते उगाच आपले भोळे बाबडे आहेत, मग त्यांना कळणार नाही का भामटेपणा? अरे ते फार हुशार आहेत भाड्या. तू नक्कल जर त्यांच्या समोर केलशील ना, तर तो नकलीपणा सुद्धा त्यांना कळतो. आणि मग ते बरोबर त्यांनी म्हणत त्यांना काय करायचं ते करतात. नक्कल त्यांनी करायचं नाही संतांच्या समोर, नक्कल करायची नाही देवाच्या समोर. दोघांच्या समोर नकलीपणानं वागायचं नाही. घरी बायकोच्या समोर नकलीपणानं वागायचं. काय करायचं असेल की बायका पोरांच्या समोर शहाणपणा सांगायचा. तेवढं आमचे भाऊ म्हणायचे, इधर गए तो 25 मारे, इधर गए तो 50. एक सैनिक होता सैनिक, आणि युद्धाला जायचा. आणि गेला युद्धाला की त्यांनी मला बायकोच्या समोर छोटी 10x10ची खोली होती. त्याच्यातच कपाट, त्याच्यातच ती बास त्याची ठेवलेली, त्याच्यातच चूल मांडलेली, त्याच्यातच हांडे भांडे सगळे. आणि मग तो थंडीचे दिवस होते, युद्ध करून यायचा संध्याकाळी आणि चुलीला पाय लावून त्यांनी असा शेकत बसायचा. मग बायको भाकरी थापायची आणि भाकरी थापता थापता हात चुलीला शेकायचं. शेकता शेकता तिला सांगायचा, आज असं युद्ध केलं म्हणायचा. इधर गए तो 25 मारे. भाऊ म्हणायचे इधर गए तो 50. हे असं का हात करायचे? जागाच नव्हती घरात हातवारी करायला. 10x10ची खोली, हांड्यातून हात घालायचे. इधर गए तो 25 मारे. इकडे त्यांनी खाटातून हात घालायचा. इधर गए तो 50 मारे असं म्हणायचं. असं त्यांनी बायको समोर प्रौढी सांगायचा. मग काय करायचं? बायको म्हणजे रोज उठून सांगता, इधर गए तो इतने मारे, उधर गए तो उतने मारे. एका दिवशी दाखवा तरी मला खरं तुम्ही किती मारता ते. उद्याच दाखवतो मला तुला. गेला लगेच युद्धाला की येताना घोड्यावर ते मेलेल्या लोकांचे हातन पाय तुटले होते ना, त्या तुटलेल्या हाताच्या पायाच्या मोळ्या बांधून आल्या. पुढे एक आणि मागे एक. आणि घोड्यावर बसून तुकडू 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 आला बायको समोर. घोड्यावर खाली बाहेर म्हणला. आली बायको बाहेर. तिच्या समोर रपकान त्या मोळ्या आढळल्या दोन्ही पण. म्हणजे काय? हे बघ म्हणजे हात आहेत आणि हे पाय. तू म्हणले ना इधर गेलो 25, इधर गेलो 50. खरोखर त्यांनी मारता का नाही मला कसं काय कळलं? बघ म्हणले ते आणले म्हणजे तोडलेले. ती म्हणले पण हे हातून पाय आणले, त्यांचे मुंडके कुठे आहेत? तर म्हणलं आधीच तोडून नेल ते कोणतरी. आता याचा काय पुरुषार्थ आहे खरं तुम्ही सांगा? मुंडके आधीच तोडले. यानं आपल्या बायकोला दाखवायला हातून पाय तोडून आणले. याच्यात काय पुरुषार्थ आहे? भोळी बाबडे आपली बायको तिनं स्वीकारही केला. म्हणून फुशारक्यात जर सांगायच्या असतील आणि शहाणपणा जर करायचं असेल आणि जर दिशाभूल करायची असेल, फसवायचं असेल, तर घरी बायका पोरांना फसवायचं. संतांना फसवणं तेवढं सोपं नसतं. देवाला फसवणं तेवढं सोपं नसतं. अरे त्यांना जर फसवायला जाल तर स्वतः फसाल. ती त्यांची फसवणूक नाही, ती स्वतःची फसवणूक होईल. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांना फसवायच्या विचारात त्यांनी पडायचं नाही महाराज. हा महत्त्वाचा विचार मी तुमच्यासमोर सांगतो. म्हणून ते संत सर्वज्ञ आहेत. त्यांना शरण जायचं, निमूटपणे शरण जायचं. त्यांच्यासमोर गेलं की जास्त बोलायचं नाही. लोकांना फार सवय असते वलवल करायची. जास्त बोलायला लागले की ते बिचारे ऐकत राहतात. काय करतील? नाईलाज असतो. मग हे त्याचं स्वतःचं सांगत राहतं. असं तसं त्यांनी महाराज त्यांच्यासमोर बोलायचं नाही, त्यांना बोलू द्यायचं आणि त्यांचं बोललेलं ऐकायचं महाराज. का बरं सांगतो कशाकरिता? अरे एखादा असा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडेल की जन्म बदलून टाकेल महाराज आपला.
प्रमाण सांगू का? हे संतांचे वचन, वारी जन्मदुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. जन्मदुःख घालवणारे संत आहेत महाराज. एखादा असा शब्द त्यांच्या तोंडातून आपल्याकरता जाईल, आपलं कल्याणच करून टाकेल. म्हणून संतांच्या सानिध्यात जावं, निमूटपणे त्यांनी बसावं, त्यांची शरणागती करावी. अतिशय शालीनतेनं त्यांनी महाराज ते काय मार्ग दाखवतात त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. ते येतील, कृपा करतील. म्हणून येऊन या कृपावंते हे विशेष त्यांनी रूपानं आपण पाहिलं. ज्ञानोबराया सांगतात ते त्यांनी महाराज फक्त दृष्टिक्षेपानं पाहिलं तरी सुद्धा त्यांनी कृतार्थ करून टाकतात. हे असो हाती ठेवा म्हणजे दृष्टी जयावरी झळके, का पद्म करू म्हणजे कमळासारखा हात, माथा पारुखे त्याच्या मस्तकावर ठेवतात. तो जीवची परितुके, तो जीवच आहे पण तुलनेला येतो महेशेसी, तो शंकराच्या तुलनेचा होतो. एवढं त्याचं सामर्थ्य होतं. कोणामुळं? संतांच्या कृपेमुळे होत असतं. हा त्यातला भाव आहे. म्हणून संतांनी कृपा केली, कृपादान केले संते, कल्पांती ही सरेना. म्हणून कल्प संपले तरी संपत नाही असं त्यांनी कृपादान संत करतात. आणि त्या कृपेने जर काय होत असेल तर जन्माला आल्याचं फल प्राप्त होतं. म्हणून मला जन्माला आल्याचं आज खऱ्या अर्थानं फल प्राप्त झालं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण का झालं ते ज्यांच्यामुळे झालं त्यांना वर्णन करून सांगतात. तुम्ही संत मायबाप आहात ना, तुमच्याच कृपेमुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. अभंगाच्या अशा साखळीच्या चाली तर त्यांनी ध्यानातच राहत नाहीत माझ्या महाराज. फक्त ऐकायचेच अधिकारी होत आपण, समजतच नाही. गोड आहे महाराज. चला असू द्या. तुम्ही सांभाळलेले संती. कशामुळे हे झालं? फल प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने फल प्राप्त झालं. का प्राप्त झालं? ते संतांच्या समोर कृतज्ञतापूर्वक सांगतात. माणसानं कृतज्ञ नसावं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्व, कृतज्ञ असावं. एखाद्या माणसानं आपल्याला कधीतरी तांब्याभर पाणी प्यायला दिलं असेल ना रखरखीत उन्हात, तर त्याचं तांब्याभर पाणीसुद्धा लक्षात ठेवावं. याने मला पाणी पाजलं होतं. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. एखाद्याचे उपकार असतील ना, ते उपकार लक्षात ठेवावेत. उपकार ध्यानात ठेवणं याला कृतज्ञता म्हणतात. आणि उपकार विसरून जाणं याला कृतज्ञता म्हणतात. अशी कृतज्ञ लोक पावला पावलाला जगात पाहायला मिळतात महाराज. म्हणून त्यांनी महाराज कृतज्ञ असलं पाहिजे. कोणाविषयी? जे आईनं आपल्याला त्यांनी महाराज चालायला शिकवलं बोटाला धरून, आई बाबा काका मामा म्हणायला शिकवलं. आईनं तिची तिनं पोटात आपल्याला त्यांनी सांभाळलं, वागवलं. तिची कृतज्ञता अंतकरणात आपण त्यांनी अशा पद्धतीने वागवली पाहिजे. काय तिचे उपकार आहेत महाराज, ते लक्षात ठेवले पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट लोकांची ध्यानात राहत नाही महाराज. त्याला थोडं कमी पडलं की तिला म्हणतो तो काय केलं माझ्याकरता, अशी त्यांनी अवस्था त्याच्या चित्ताची होते. ते बोटच दाखवतो महाराज तिच्याकडं. असंच एखाद्या दिवशी जर झालं ना महाराज, तिनं काय केलं तुझ्याकरता असा प्रश्न मनात आला की एक त्यांनी ठोकळा विट आणायची. ठोकळा विट कळते ना, पहिल्या 4 इंचाच्या होत्या, आता 6 इंचा झाला ठोकळा. ती ठोकळा विट आणायची आणि एक दिवसभर पोटाला बांधून ठेवायची. अशी कपड्यात गुंडाळायची आणि पोटाला मागं गाठण मारून बांधायची. आणि दिवसभर ठोकळा विट पोटाला बांधून कामधाम करीत राहायचं.
काय होतं फक्त संध्याकाळी सांगायचं. अरे ती जड होईल ना वीट, नको वाटेल. त्या विटाचं जेवढं वजन असतं ना तेवढंच तुझं होतं. तू पोटात आईच्या होता त्या टायमाला, आणि तिने 1 दिवस नाही 9 महिने तुला पोटात वागवलं आहे. ध्यानात ठेव, काय केलं जर म्हणत असशील तर. फार कठीण गोष्ट आहे. मला उदाहरण फक्त सांगितलं. आता तरी ते हागीज फेगीज निघालेलं आणले करांना तेव्हाच नव्हतं महाराज. ते लिकूर त्याच अंथरुणात लग्न करायचं. ते बाळांचं जरी असलं तरी बाळांचं कशाला म्हणतात ते त्याच्यातच लग्न करायचं. आता जर तुम्ही त्यांनी महाराज ज्या गादीवर झोपताना त्याच्यावर 1 तांब्याभर पाणी आधी ओतायचं आणि मग झोपायचं. झोप येते का बघा रात्रभर, झोपच येणार नाही. अरे तिनं तुला 6 महिने 10 महिने 12 महिन्याचं होईपर्यंत त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांभाळले. रोज मोतत होता तिच्या अंथरुणावर आणि तिला झोप लागत नव्हती. पण तुला लहानचं मोठं करण्याकरिता तिनं काय काय नाही केलं. तिखट खाऊ नको, याच्यात हात घालू नको, फाला नको. चौकदार उभाच ती सासूबाई, हे करू नको ते करू नको. किती कष्ट घेतले. मग एवढे कष्ट घेतले, ते कष्ट तरी ध्यानात ठेव ना. निदान कृतज्ञ झाला पाहिजे. कृतज्ञ कसा होतोस. बापाच्या विषयी त्यांनी कृतज्ञता पोटात. अरे त्यानं तुला लहानचं मोठं केलं, तुझं शिक्षण केलं, तुला बायको बघून दिली, तुला त्याने नोकरी लावून दिली, तुला पोटा पाण्याला लावलं, तुझं घरदार बांधून दिलं, तुझे लेकरं लहानचे मोठे केले. एवढं त्यानं केलं आणि मग वरून तो काय केलं माझ्याकरता. अशी जी अवस्था, ही कृतज्ञतेची अवस्था आहे. म्हणून मायबापाविषयी लोक कृतज्ञ होतात तर जगाचं काय घेऊन बसतील महाराज. म्हणून त्यांनी कृतज्ञ नसावं, कृतज्ञ असावं. जगद्गुरु तुकोबारांना फल प्राप्त झालं. आणि कशाचं? मोक्षरूपी फल, परमात्मरूपी फल प्राप्त झालं. म्हणून कोणामुळं प्राप्त झालं? ते संतांमुळं प्राप्त झालं. म्हणून कृतज्ञता पोटात आहे. आणि कृतज्ञतापूर्वक हात जोडून त्याने म्हणतात, तुम्ही सांभाळले संती. हे संत मायबाप हो, तुम्ही मला सांभाळलं, तुम्ही माझ्यावर कृपा केली, तुम्ही माझ्या मस्तकावर हात ठेवला, तुम्ही त्यांनी देव मला प्राप्त करून दिला. तो त्यांचेने गोपाळ कृपा करी. त्यांच्यामुळं देव त्यांनी प्राप्त झाला. दुसरा कोणामुळं प्राप्त होईल? त्यांनी मिळवून दिला की नाही. मग त्यांच्याविषयी कृतज्ञता असली पाहिजे. तुम्ही काय झालं, देव मिळाला म्हणजे कोणत्याही प्रकारची खंत राहिली नाही आता, आणि कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नाही. भय निरसली खंती. कशाचं भय आहे आपल्या सगळ्यांना? कीर्तनाला 9:30 वाजतील की काय, याचं भय असेल सध्या लोकांच्या मनात. आता हे अजून आवाक्यात येत नाही. कदाचित कीर्तनाला 9:30 वाजू शकतात असं भय कदाचित लोकांच्या मनात असू शकतं. काढून टाका ते भय. तुम्हाला जर नको असेल तर मी 9ला थांबू शकतो. अजून 10 मिनिटं माझ्याकडे आहेत. ऐकावं वाटत असेल तर तुम्ही ऐकू पण शकता. तेवढं सोपं नाही. सकाळी बडबड करून आलेलो आहे महाराज, आणि आता परत बरं प्रवास करून आलेलो आहे. आताही बडबडच करतो, परत प्रवास करीत ठिकाणावर जायचं. तेवढं सोपं नसतं तर करून बघा. एखादा महिनाभर आमच्यावर फिरूनच बघा तुम्ही. जे होईल ते होईल. मी भागाभाऊला सांगून ठेवतो, ह्या माणसाला आपल्याबरोबर घ्यायचं, महिनाभर सुट्टी द्यायची नाही अजिबात. असं ते घेऊनच बघा काय होतं ते. असं असून सुद्धा मला वाटतं तुम्हाला अजून सांगावं. मला काही कौतुक नाही सांगायचं माझं, पण तरी सुद्धा मला त्यांनी सांगावं वाटतं. आता जास्त वेळ भय, कशाचं भय आहे? कशाचं भय असेल? सगळ्यात मोठं भय आहे मृत्यूचं. सगळ्यात मोठं भय आहे काळाचं. प्रत्येकाला काळाची भीती आहे महाराज. काळ येईल, उचलून नेईल, असं त्यांनी काळाचं भय सगळ्यांच्या मनात आहे. खंत कशाची आहे? खंत संसाराची, खंत प्रपंचाची. खंत त्यांनी राहतो. मग आपण मुद्दा काढला ना, मी मेलो मग यांचं कसं होईल, ही काय आहे? खंत. यांचं पोट कसं भरेल, ही आहे खंत. किंवा मी श्रीमंत कसा होऊ, याची आहे खंत. मला हे कसं त्यांनी प्राप्त होईल, त्याची आहे खंत. अशी खंत प्रत्येकाच्या पोटात आहे मला. हे पूर्ण झालं पाहिजे, ते पूर्ण झालं पाहिजे, निसंग झालं पाहिजे. मला काही खंतच ठेवली नाही पाहिजे. संत आल्यावर काय करतात? ते कृपा करतात आणि असं त्यांनी बोध देतात महाराज. विचाराच्या उंचीवर घेऊन जातात की सांगतात, गड्या अरे तू आत्मा आहेस. आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही, आत्म्याला काळ खाऊ शकत नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज. हे नैनन छिन्नंते शस्त्राने नैनन दहती पावका न चैनन क्लेदयंती आपो न शोषयती मारुता. त्याने तू शस्त्रानं तोडला जाऊ शकत नाही, अग्नीनं जाळला जाऊ शकत नाही, पाण्यानं भिजवला जाऊ शकत नाही, वाऱ्यानं सुकवला जाऊ शकत नाही. तू असा आहेस. तू जन्माला येत नाही, मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन्नायम भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्याने तुझा नाश होत नाही. असा तू आत्मा आहेस असं त्याला समजून सांगतात. आणि एवढं सांगून थांबत नाहीत. अरे तू आत्माच ब्रह्म आहे, म्हणजे ते ब्रह्म तू आहेस असा अद्वैत बोध प्राप्त करून देतात. आणि या बोधानं काय होतं? भीतीच संपून जाते महाराज काळाची. कोण काळ आहे आणि कशाचा काळ आहे? काळाची भीती संपून जाते. आणि मी जर सच्चिदानंद स्वरूप आहे, माझं जर काही जातच नाही तर खंत व्हायचं काही कारण शिल्लक राहत नाही महाराज. उदाहरण सांगू का? वेळ होत चाललाय पण तरी सांगू का? ऐकायचं तुम्हाला? लक्षपूर्वक ऐका. जनक राजा राज्य करीत होता. तो राज्य करीत असताना त्यांनी महाराज याज्ञवल्क्य ऋषी त्याला पाठ सांगत होते. पाठ सांगायला याज्ञवल्क्य ऋषी यायचे. श्रेष्ठ ब्राह्मण आहेत याज्ञवल्क्य. हे बघा, ब्राह्मण हा जन्मताच गुरु असतो.
जन्मना ब्राह्मणो गुरु, आणि तो जर तत्वज्ञान सांगायला लागलं की अजून प्रभावी होतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण ब्राह्मणाचं शरीर जर प्राप्त झालं असलं तर त्याच्यासारखं भाग्य जगात दुसरं कोणतंच नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे भूदेव आले त्यांना विचारा, हे जर ब्राह्मणाचं शरीर प्राप्त होऊन जर परमात्मा प्राप्तीची ओढ नसेल तर मग मिळून तरी काय उपयोग झाला. तसे हे आहेत ना लेकरं लहान लहान आहेत पण भगवंताचं चिंतन करतात. अस्खलित त्यांनी अशा पद्धतीने वेद त्यांनी कंठात धारण केला आहे. पण ब्राह्मण याज्ञवल्क्य ऋषी ब्राह्मण आहेत, ते त्यांनी राजा जनकाला त्यांनी अशा पद्धतीनं आणि तत्वोपदेश करतात. तिथं तत्वोपदेश श्रवण करण्याकरिता बरेच मोठे जपी तपी संन्यासी ब्रह्मचारी सुद्धा येत होते. याज्ञवल्क्य पाठ सांगायचे, सगळे समोर येऊन बसायचे. एक दिवशी जनक राजा जरा उशिरा आला आणि मग सगळे त्यांनी संन्यासी येऊन बसले. ते ब्रह्मचारी ते म्हणले महाराज पाठ सांगा. ते म्हणजे थांबा ना जनकाला येऊ द्या मग सांगतो. असं म्हणल्यानंतर ते कुजबूज करायला लागले. म्हणजे बघा बुवा लोक राजाची वाट बघतात. मोठ्या माणसाची आपण संन्यास घेतला आहे का काय किंमत आपली? आपण एवढे ब्रह्मचारी आपली काही किंमत आहे का? म्हणजे राजाची वाट पाहतात. तो राजा फार मोठा श्रीमंत त्यांनी म्हणून त्याची वाट पाहतात. याज्ञवल्क्यांना कळालं महाराज, यांच्या पोटातल्या भावना कळाल्या सगळ्यांच्या. मग काय करायचं? याज्ञवल्क्यांनी त्यांनी महाराज माया रचली. माया या पाठ सांगा. जनक राजा आला, पाठ सांगायला सुरुवात केली आणि माया तयार केली. त्या मायेच्या प्रभावाने त्यांनी महाराज जनकाच्या नगरीला आग लावली. नगरीत जळायला लागली. एक सेवक धावत आला, पाठ चालू असताना, हो महाराज, अहो तुमच्या नगरीला आग लागली. याज्ञवल्क्यांनी राजाच्या तोंडाकडे पाहिलं. राजा, तुझं नगर जळतंय, बघ ना. तुम्हाला महाराज तुम्ही पाठ सांगा. न मे दह्यती कश्चन, माझं काही जळत नाही. म्हणजे नगर जळाल्याची खंत नाही महाराज, अजिबात खंत नाही. न मे दह्यती कश्चन. ते जे बसलेले होते ना सगळे, नगराला आग लागली हे ऐकल्याबरोबर ते कुजबूज करायला आले. म्हणे आपल्या छाट्या लंगोट्या बाहेरच वाळत घातल्या होत्या. आणि जर आग लागली झोपडीत जर आग लागली तर सारा जळून जाईल. धूम ठोकून पळाले महाराज सगळे. कोण? ते छाट्या लंगोट्यावाले संन्यासी ब्रह्मचारी सगळे. त्यांना कशाची खंत? ते लंगोट्यांची खंत. आणि राजाचं काय जळतंय? राज जनतो म्हणतो न मे दह्यती कश्चन. अरे राजा, तुझ्या राजवाड्याला आग लागली. तुम्हाला न मे दह्यती कश्चन. राजा समोरच्या खांबापर्यंत आग आली. तुम्हाला न मे दह्यती कश्चन, माझं काही जळत नाही. राजा तुझ्या सिंहासनाला आग लागली. तुम्हाला न मे दह्यती, माझं काही जळत नाही. राजाचा पाय जळायला लागला. राजा तुझा पाय जळतोय. राजा म्हणला न मे दह्यती कश्चन, माझं काही जळत नाही. म्हणजे शरीर मी नाही, या भूमिकेत राजा जाऊन पोहोचलेला आहे. महत्वाची गोष्ट आहे. मग ती माया आवरून घेतली. मग सगळेजण त्यांनी आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना विचारलं, खरं सांगा राजा, जनकाची वाट पाहायला पाहिजे की नाही पाहायला पाहिजे? साऱ्यांनी दंडवत घातलं. महाराज, हा राजा श्रेष्ठ आहे का? कशाचीच खंत राहिली नाही. संसाराची कोणत्याच प्रकारची खंत पोटात नाही, संपूनच गेली महाराज ती खंती. म्हणून त्यांनी खंत संपून जाणं. कशानं संपून झाली खंत? जनक राजा राज्य करी, एक पाव अग्नी माझी जळे, असं प्रमाण आहे. म्हणजे एक पाय अग्नीमध्ये त्यांनी जळतो. अरे सामान्य नाही राजा, हा शुकाचार्यांचा गुरु झाला राजा, एवढा श्रेष्ठ असणारा राजा. का बरं? त्यांनी महाराज काळाचं भय राहिलं नाही आणि संसाराची खंत राहिली नाही. आणि कशामुळे राहिली नाही? याज्ञवल्क्यांसारख्यांची, अष्टावक्रासारख्यांची कृपा प्राप्त झाली. श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर काय होतं? तर जीवनामध्ये त्यांनी भय राहत नाही आणि जीवनामध्ये खंत राहत नाही. हेच तुकोबराय संतांच्या समोर सांगतात, तुम्ही सांभाळले संती, तुम्ही माझा सांभाळ केला. म्हणजे काय केलं? माझं भय घालवलं, माझी खंत घालवली, भय निरसली, खंती, असं त्यांनी झालं. आणि म्हणून आता माझ्या जीवनामध्ये मला काही प्राप्तव्यच राहिलं नाही. आता माझ्या जीवनामध्ये मला काही साध्य राहिलं नाही, काही साध्य करायचं राहिलं नाही. जे साध्य करण्याकरिता अट्टहास केला होता ते तुमच्या कृपेने मला साध्य झालं. जी इच्छा माझ्या मनात होती मोक्ष प्राप्तीची, जी इच्छा माझ्या मनात होती परमात्मा दर्शनाची, तुमच्या कृपेने त्यांनी महाराज इच्छा केली, ते प्राप्त झालं. आणि त्याच्यामुळे मी आता कृतकृत्य झालेलो आहे. महाराज वर्णन करून सांग. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, Oh
सांभाळी रे संती हो हो तुम्ही सांभाळी रे संती तुम्ही सांभाळी रे संती हो हो तुम्ही सांभाळी रे संती तुम्ही सांभाळी तुम्ही सांभाळिले संती भयनिरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो मी कृतकृत्य झालो म्हणजे काय मग आपण व्याख्या ऐकून गेलो सुरुवातीला जे प्राप्त करून घेतलं असता जगातलं काहीही प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही त्याला कृतकृत्य अवस्था म्हणतात आणि ते फक्त जगात एकच आहे त्याचं नाव आहे परमात्मा किंवा मोक्ष तो प्राप्त मोक्ष आणि परमात्मा एकच गोष्ट आहे त्याला प्राप्त करून घेतल्यानंतर जगात काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही मी कृतकृत्य झालो म्हणजे काय झालं मी जी इच्छा केली होती ती मला प्राप्त झाली आता काहीच मिळवायचं नाही म्हणून कृतज्ञता त्यांच्यासमोर व्यक्त करतात म्हणजे देव जर प्राप्त झाला देव प्राप्त होणं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला तुम्ही ऐकतात ना सर देव 9 वाजले म्हणून घाबरत नाही कोणी म्हणून मी थांबणार आहे लगेच ताबडतोब तर 3 चरण तर झाले चौथं कधी येऊ शकतं काय भरोसा नाही आपला तुमचे चेहरे थोडे जरा असे वाटले मला की लगेच थांबेन मी 1 मिनिटात पण ऐका तरी सुद्धा कृतकृत्य अवस्था परमात्मा प्राप्त होणं म्हणजे त्यांनी महाराज तो परमात्मा म्हणजे असं एखादी वस्तू आहे आणि ती आपण मागून घेतली आणि ती आपल्याला प्राप्त झाली असा अर्थ लावायचा नाही परमात्मा हे आपलं स्वरूप आहे हे आपलं स्वरूपच आहे ना आपल्या आतमध्येच परमात्मा आहे देव पहावया गेलो तेथे देवचे होते संतांनी देव मिळवून दिला म्हणजे काय केलं आपल्यातलाच देव आपल्याला दाखवून दिलं हे बघा हा देव आहे असं त्यांनी कृपेचं लक्षण आहे त्याने आपल्याला कृपा केली उपदेश केला आणि ते उपदेशाने आपल्याला कळालं की बस मीच ब्रह्मरूप आहे ते म्हणजे तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस मग आपल्याला कळालं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे ही भावना पोटात त्यांनी रुजली मग स्वतःच्या ब्रह्मस्वरूपापर्यंत त्यांनी महाराज स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचले हा दिव्य असणारा भाग आहे मग त्यांनी महाराज काळ त्यांनी महाराज आहे तो त्यांनी सर्वांना ग्रस्त करून टाकत असतो इथपर्यंत ठीक आहे पण कशाला ग्रस्त करेल अवघाची आकार ग्रासियला काळे सगळा आकार काळानं ग्रस्त करून टाकलेला आहे पण मग सच्चिदानंद स्वरूपाला मात्र काळ ग्रस्त करू शकत नाही हा महत्त्वाचा विचार आहे मग संत आले आणि त्यांनी आपल्याला सांगितले की बाबा तू सच्चिदानंद रूप आहे आता तुम्ही सच्चिदानंद रूप आहात सांगा बरं तुमच्यावर काळ काही त्रास देऊ शकतो का काळ काही उपद्रव करू शकतो का अजिबात नाही तुकोबराय म्हणतात तेच जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय सगळ्या जगाला काळ खातो आणि आम्ही त्यांनी त्याच्या मस्तकावर पाय दिलेला कोणाच्या काळाच्या जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठाला त्यांनी गेले आमचे बाबा फार प्रेमानं त्यांनी सांगतात महाराज तुकोबराय वैकुंठाला जाण्याकरिता निघाले ते विमान आलं त्यांनी गरुडावर बसून भगवान प्रत्यक्ष आला फडत्कार गरुडाचा व्हायला लागला एवढा सोसाट्याचा वारा आला त्या गरुडाच्या पंखाने ते त्यांनी नांदुरखीचं झाड गुणमळून पडलं नंतर अशी अवस्था झाली ते विमान जमिनीवर टिकलं नाही ते उंच आकाशामध्ये उभं राहिलं तुकोबरायांना आता त्या विमानात बसायचं मग सहजासहजी बसता येणार देव त्यांनी वैकुंठा शरंग बोलावितो देव त्यांनी घेण्याकरिताला हात देत होता पण चढताच येण्या विमानात मग काय करायचं प्रत्यक्ष काळ उभा राहिला समोर आला तो त्यांनी हात जोडून उभा राहिला काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे म्हणून त्यांनी गुलाम होऊन सलाम करायला लागला म्हणून काय झालं महाराज विमानात बसता येत नाही काय म्हणे हो एक काम करा ना माझ्या डोक्यावर पाय द्या आणि मग त्यांनी विमानात बसा एक पाय त्यांनी महाराज काळाच्या मस्तकावर दिला तुकोबरायांनी आणि मग त्यांनी दुसरा पाय विमानामध्ये ठेवला आणि मग विमानामध्ये बसले हा महत्त्वाचा विचार आहे म्हणून त्यांनी महाराज काळावर सत्ता ज्यांनी त्यांनी गाजवली हे विशेष त्यांनी प्राप्त झालं कशामुळं हे फक्त श्री गुरूंच्या कृपेमुळं प्राप्त झालं म्हणून काळ आता त्यांच्यावर कोणत्यात मग ते बसले म्हणतात तरी बसता येत नव्हतं मग ब्रह्मदेव प्रगट झाला तो म्हणला त्यांनी माझ्या खांद्याचा आधार घ्या पण ब्रह्मदेवाच्या खांद्याचा आधार घेतला आणि काळाच्या मस्तकावर पाय देऊन त्यांनी महाराज विमानात बसले सदैव वैकुंठाला निघून गेले म्हणजे काळावर सुद्धा ज्यांनी मात केली का बरं मात करता आली त्या काळाची भीतीच राहिली नाही महाराज का बरं तो काळ त्यांनी महाराज नगण्य झाला कारण सच्चिदानंद रूपाची प्राप्ती त्यांनी झाली पण तो काळ आता त्या सच्चिदानंदावर कोणत्याही प्रकारचं बळ करू शकत नाही या स्थितीमध्ये निघून गेले कोणामुळं तर संतांच्यामुळे ती स्थिती प्राप्त झाली म्हणून संतांच्या समोर तेच वर्णन करून सांगतायत तुका मने काळ 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 तुका
चांगलं वाटतं तुझं ऐकायला. गज ऐका वाटतं पण काय करावं आता 9 वाजून गेले 10 मिनटं वर झाले. थांबलं पाहिजे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती सगळी भीतीच निघून गेली महाराज. परमार्थ करताना सगळ्यात आधी भीती झाली. लोकांचे जे नवीन पोरं ती कीर्तन करतात ती पोरं पण सगळ्यात जास्त जर यांच्या पोटात काय असेल तर भीती. कीर्तन करायचं म्हणलं तर भीती वाटते. काय लोक भगवंताचं चिंतन करायचं नवीन कीर्तन करायला लागलो नाही. मी काय संस्थेत गेलो नाही. मला त्यांनी स्वामीजी भेटले, मला बाबा भेटले, भाऊ भेटले, सगळ्यांची संगत झाली. त्यांनी ग्रंथ मला शिकवले. काही संस्थेत जायचा प्रसंगच आला नाही मला कधी. मग संस्थेविषयी काही अनादर थोडाच आहे माझ्या मनामध्ये. पण जाताच आलं नाही. मग लोक कुसबुस करायला लागले की म्हणजे संस्थेत नाही शिकले आपणही कीर्तन करायला लागलं. काही लोक म्हणले की दगड उचलला का विंचू निघतो तसे बरोबर त्यांनी गली बोळात आता महाराज लोक झाले. एक 2 कीर्तन केलं ती बंदच केलं. म्हणलं नाहीच करायचं मला हे. कशा लोकच घेण्यात देण्याचं ऐकून घ्यायचं लोकांचं. बाबा म्हणले हे बघ लोक काय तुझे मालक आहेत का काय लोकांची भीती आहे तुझ्या मनामध्ये. श्रीराम जय जय राम म्हणायचं भगवंतासाठी कीर्तन करायचं किती मोठं वाक्य आहे महाराज. मग कीर्तन करायला लोकांकरता थोडंच करा. लोकांना काय भ्यायचं महाराज. मग त्यांनी काय भ्यायचं कारण नाही. त्या शब्दाने एवढं त्यांनी धाडस दिलं ना मला. मी दवाखान्यात चालत होतो तरी धोतर लावून दवाखान्यात उभं राहायचं. लाजच वाटत नव्हती मला कोणाला. एखादा पेशंट जर नौका असला का मला जाऊन विचारायचा डॉक्टर कुठे आहे. म्हणून तुला काय पाहिजे सांग की मलाच विचारायचं डॉक्टर कुठे आहे. मला कोणाची भीती वाटली. पोराला भीती वाटली. पोर विशाल धोतर नेसून उभं राहिले की नाही. धोतर लाज वाटते धोतर नेसायची. या अशा सप्ताहात नाही कायम धोतर नेसलं पाहिजे. मला खरंच सांगतो मी तुम्हाला. ही परंपरा आहे आपली वाडवडिलांची आणि ती आपण जपली पाहिजे चालवली पाहिजे. भ्यायचं काय म्हणायचं कोणाला. कंबर बांधून भगवंताचं चिंतन करायचं. फक्त बेदोने 5 म्हणायचं नाही. बेदोने किती होतात 4 होतात. कधीच बेदोने 5 होत नाही. बेदोने 5 म्हणायचं नाही. जेवढं आपल्याला कळतं तेवढंच अशा पद्धतीने मांडायचं. चुकीचं मांडायचं नाही आणि बिनधास्त भगवंताचं चिंतन करायचं. काय भय आहे मला त्याच्यामध्ये. आपण फक्त चिंतन पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. म्हणून कीर्तन करायचं असलं की ग्रंथ पाहायचे. म्हणून ग्रंथ पाहायचं योगाला म्हणून कीर्तन करायला लागलं. काय भीती वाटली नाही कोणाची. म्हणतात की जगाला काय भ्यायचं नाही महाराज. भयच निरसन झालं. खंत सगळी संपून गेली. कोणामुळं त्या संतांमुळे त्यांनी झालं ना. फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून काळ सुद्धा त्यांनी महाराज आता काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणून काळाचं सुद्धा आमच्यावर काही प्रकारचं त्यांनी बळ शिल्लक राहणार नाही. अशी अवस्था चित्ताची त्यांनी निर्माण झाली. ही कृतज्ञता आहे आणि संतांच्या समोर व्यक्त करून सांगितलं. एक उदाहरण सांगून थांबतो. सांगू का. तुम्हाला गोडगोड बोलून बरोबर त्यांनी महाराज पुढं बोलण्याचा कार्यक्रम सांगू का. नाही तर काय म्हणता येत नाही. सगळ्या लोकांना काय म्हणतील आता नको कसं काय म्हणतील बिचारे. मग ते सांगूनच घ्यायचं हा नका. असं ते जास्त लांब व्हायचं नाही. मला तुमच्या सगळ्यांचं परिचित उदाहरण आहे. राजा परीक्षितावर मरण संकट आलं. कशाचं संकट आलं. मरण संकट आलं.
राजानं सर्वस्वाचा त्याग केला. त्याला ज्या क्षणाला कळालं ना 7 दिवसात तुला मरायचंय, त्याच क्षणाला वल्गल वस्त्र परिधान केले. सगळं राज्य त्यांनी महाराज आपल्या पत्नीच्या, आणि पत्नीचं नाव होतं इरावती, मुलाचं नाव होतं जन्मेजय, थोरल्या मुलाचं नाव होतं. राज्य त्यांना देऊन टाकलं. आणि ते देऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीने राजा गंगेच्या तटावर आला, वल्गल वस्त्र परिधान करून अनशन व्रत धारण केलं. आणि अनशन व्रत धारण करून त्यांनी बसला. भगवंताला, गंगेला विनंती करत होता मला वाचवा. अनेक ऋषीमुनी आले, त्यांच्यासमोर विनंती करायला लागला मला वाचवा, मला 7 दिवसात मरायचंय. पण कुणी त्यांनी चांगला उपाय सांगेना. मग त्यांनी शुकाचार्य महाराजांचं आगमन झालं. केव्हा? जेव्हा भगवंताची शरणागती केली, देवाचा धावा केला महाराज. हे राम शरणम राम शरणम राम शरणम त्राहि माम, कृष्ण शरणम कृष्ण शरणम कृष्ण शरणम त्राहि माम. रामाचा त्याने कृष्णाचा धावा केला, भगवंत धावा मला वाचवा. मग परमात्म्यानं कृपा केली, महाराज शुकाचार्यांना पाठवून दिले. शुकाचार्य आले, राजानं साष्टांग प्रणिपात केला त्यांच्यासमोर. अहोवाद्य वयम ब्रह्मण सत्सेव्या क्षत्र बांधवा, कृपया ते तुम्ही आतिथ्य होऊन त्यांनी आलात. मला काही प्रश्न विचारलाय. आता पृच्छामी संसिद्धिम योगिनाम परमं गुरुम, तुम्ही योग्यांचे परमगुरु आहात, मला काही प्रश्न विचारायचा तो सांगा. काय प्रश्नाचं त्यांनी स्वरूप आहे? म्हणे महाराज मी 7 दिवसात मरणार आहे, लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय सांगा. चांगला प्रश्न विचारला होता, मुक्त होण्याकरिता विचारला होता. शुकाचार्यांना त्याची दया आली. जे गोदोहन काल मात्र एका जागेवर थांबतात, ते 7 दिवस राजाजवळ बसून राहिले आणि राजाला कथा सांगितली. मला श्रवणी परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली. तया 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. आणि 7वा दिवस आला आणि तो त्यांनी महाराज तक्षक निघाला राजाला चावण्याकरिता. आणि त्यावेळी त्यांनी महाराज शुकाचार्यांना ते कळालं. शुकाचार्य राजाच्या समोर अशा पद्धतीने बसलेले आहेत, त्यानं कळलं तो निघालेला आहे, मी जर थांबलो तर त्याला येता येणार नाही. म्हणून त्यांनी राजाच्या समोर सांगितलं, राजा माझं म्हणणं ऐक, हे तू राजन मरिष्येती पशुबुद्धी मी माम जही. तू त्यांनी मरणार आहेस, तू जन्मणार आहेस, ही पशुबुद्धी आहे टाकून दे, तू त्यांनी स्वरूपाचं चिंतन कर. असं ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली तेव्हा राजाच्या मुखातले शब्द आहेत, महाराज तुम्ही काही चिंता करू नका. का बरं? जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. का बरं? तुम्ही आलात, तुम्ही माझ्यासमोर बसलात, मला 7 दिवस कथा सांगितली, तुम्ही सांभाळले संती. तुमच्या कृपेने काय झालं, आता मला काळाची भीती राहिली नाही आणि संसाराची खंत राहिली नाही. भय निरसली खंती. मग काय झालं? परमात्माच प्राप्त झाला. अहम ब्रह्म परम धाम ब्रह्म हम परमं परम, अशी अवस्था मला प्राप्त झाली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कोणामुळं? तुमच्यामुळे हे त्यांनी झालं. महत्वाची गोष्ट आहे. आणि आता मला शाश्वती आली. काय? तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता काळ माझ्यावर कोणत्याही प्रकारचं बळ करू शकत नाही. कोण म्हणतं? राजा परीक्षित म्हणतो. कोणासमोर म्हणतो? शुकाचार्यांच्या समोर म्हणतो. हा त्यातला भाव आहे, ही कृतज्ञता आहे महाराज. अशी कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये त्यांनी यावी. शुकाचार्य उठून उभे राहिले आणि जाण्याकरिता निघाले. कृतज्ञ होऊन त्यांच्या समोर म्हणू लागला, हे हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, तुमने आकर बल जगा कर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तुम्हाला लाखो प्रणाम आहेत, तुम्ही त्यांनी मला सांभाळलं, देव भेटून दिला. याच्यापेक्षा काय पाहिजे? म्हणजे कृतकृत्य झालो, हे तुमच्यामुळे झालो. अशी दिव्य अवस्था त्यांनी महाराज आपल्यालाही होऊ शकते आणि संतांच्या कृपेने होऊ शकते. मग कोण त्यांनी महाराज या दिव्य अवस्थेपर्यंत गेलं आणि कोण आपल्याला ही अवस्था प्राप्त करून देऊ शकतं माहिती आहे तुम्हाला? सांगू का? सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु 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 शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुक सनकादिक नारद कुंभर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, शुक सनकादिक नारद कुंभर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम.
शंकराचार्यांचं भजन घेण्याचं कारण आपण सगळ्यांनी व्रतच घेतलेलं आहे शंकराचार्यांचा प्रचार प्रसार व्हावा, सामान्य मनुष्यापर्यंत शंकराचार्यांचं कार्य पोहोचावं याच्याकरता व्रतस्थ आहोत. म्हणून त्यांचं भजन घेणं त्यांनी क्रमप्राप्त आहे म्हणून त्यांचं भजन घेतलेलं आहे. असो, यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं. एवढं मोठ्याने तर मी बऱ्याच दिवसातून बोललो, मला खरंच फार चांगली सिस्टीम आहे. मग त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत, फार श्रद्धेनं आपण श्रवण करतात, सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर त्यांनी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो. चाल झालीच असं गृहीत धरूया आणि धन्यवाद. मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करूया. ते कसं सगळ्यांना आमंत्रण देतो. काय आमंत्रण आहे? सगळ्यांनी एकदा संत पंढरी पाहण्याकरता या. 5-7 वर्षातून तुमची सगळ्यांची माझी भेट झाली. हे सगळं म्हणून सगळ्यांकरता निरोप सांगतो की एकदा तरी संत पंढरी काय आहे ते पाहण्याकरता या. तिथं मंदिरं तयार झालेली आहेत. बरेच लोक आलेले पण आहेत महाराज याच्यातले. म्हणून तिथं त्यांनी महाराज पांडुरंगाचं मंदिर, शंकराचार्यांचं मंदिर, माऊलींचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, नाथ महाराजांचं मंदिर तयार आहेत महाराज मंदिर. आणि त्याच्यात प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करायची. मूर्ती पण त्यांनी माऊलींची आलेली आहे. शंकराचार्यांची 2 महिन्यात मूर्ती येईल. पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या मूर्ती 2 महिन्यात येतील. एवढं सगळं त्यांनी तयार आहे. आणि एवढं त्यांनी आपण सर्वांनी त्यांनी पाहिलं पाहिजे, पाहण्याकरता आलं पाहिजे. वेळ काढा, सगळ्यांनी काहीतरी समूह तयार करा. कोणाकडे तरी त्यांनी आपले नावं नोंदवा, सगळ्यांना आपला मेळ घाला, कोणीतरी पुढारपण करा आणि सगळ्या लोकांना तिथपर्यंत घेऊन अशी विनंती सर्वांना त्यांनी करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं, हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.